मालिके सर, माझा आवाज येतोय का? हॅलो. हो हो मॅम, येतोय येतोय. ओके, धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी आवाज नाही काढायचा, मला ऐकायचंय. परत एकदा सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण मागच्या आठवड्यापासून चालू आहे. तर आजच्या या सत्रास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो सोसायटी तर्फे सौ प्रणाली वाघ आपण सर्वांचे हार्दिक असं स्वागत करते. आज उर्मिला शेळके मॅडम आपल्याला इयत्ता चौथी वर आधारित प्रकल्पच्या अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी मॅडमना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास कृपया सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद मॅडम. अरबिंदो सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे आपणा सर्व शिक्षकांचं या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सत्रामध्ये आपण आज पाहणार आहोत इयत्ता चौथी साठी माझी प्रकल्प पुस्तिका. आपल्याला माहित आहे आपण अनेक दिवसांपासून आकारिक मूल्यमापन या विषयाच्या अंतर्गत प्रकल्प आपण विद्यार्थ्यांचे घेत असतो. परंतु पुन्हा एकदा अरबिंदो सोसायटीच्या मार्फत आपण या प्रकल्पाला एकदा पुनरुज्जीवन देणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला हा प्रकल्प इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचा आहे याचं प्रशिक्षण आपण आज या सत्रामध्ये घेणार आहोत. तर आपण आज स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी जी दिलेली आहे ती आहे माझी प्रकल्प पुस्तिका. आणि या प्रकल्प पुस्तिकेच्या अंतर्गत इयत्ता चौथीसाठी आपल्या समोर जो प्रकरण आपल्या समोर येणार आहे ती आहे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सजीवांचे दोन गट पडतात, एक म्हणजे वनस्पती आणि दुसरा म्हणजे प्राणी. आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रेरणा द्यावयाची आहे. किंबहुना त्यांच्या अंगी असलेल्या प्रेरणेला आपल्याला कुठेतरी एक अवधान केंद्रित करून द्यायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला विद्यार्थ्यांना असा एक प्रोजेक्ट देऊ करायचा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या विविध वनस्पतींचं वर्गीकरण विद्यार्थी स्वतः करू शकले पाहिजेत. आजकाल आपण पाहतो आहोत की आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत असताना विद्यार्थी मोबाईलमध्ये जास्त केंद्रित झालेले आपल्याला दिसतात. अर्थातच ती काळाची गरज आहे. परंतु त्याही व्यतिरिक्त जर आपल्याला आपल्या अध्ययनाप्रती अध्यापनाप्रती जर विद्यार्थ्यांना अत्यधिक केंद्रित करायचं असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांसमोर असे काही प्रोजेक्ट्स आपल्याला त्यांच्या समोर न्यावे लागणार आहेत. आणि हाच जो मुख्य मुद्दा आहे पीबीएल प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा हाच एक मुख्य मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करता यायला पाहिजे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदी घेता यायला पाहिजे. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना वर्गीकरणाची सुद्धा सवय लागली पाहिजे. आणि अनेक जीवन कौशल्य आपण शिकतो आहोत त्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग एक चिकित्सक विचारसरणी विद्यार्थ्यांच्या अंगी आपल्याला बिंबवायची आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्यांना असे प्रोजेक्ट्स द्यायचे आहेत. आता आपल्या दुसऱ्या स्लाइडवर आपण बघू शकतो की काहीतरी नवीन शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला प्रेरणा द्यायची आहे. आणि या माध्यमातून आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती आपल्याला हा विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट द्यायचा आहे. तर त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वनस्पतींच्या विविधतेबद्दल आपल्याला जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायची आहे. आणि त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच विद्यार्थ्यांना मदत करेल.
आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या ज्या असंख्य प्रकारच्या वनस्पती आहेत त्याचं विश्लेषण विद्यार्थी करू शकले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि एका प्रकारे आत्मजागरूकता विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे. या अनुषंगाने या प्रकल्पातील उपक्रम आपल्याला वनस्पती, औषधी वनस्पती, झुडपे, वेली, लता याबद्दल शिकताना वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हवा. त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना देऊ करणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या वनस्पतींच्या अंगी वेगवेगळे विविध गुण असतात. कुठल्या वनस्पती औषधी असतात तर कुठल्या वनस्पती ह्या विषारी सुद्धा असतात. तर कुठल्या वनस्पतींपासून आपल्याला अन्नधान्य आपल्याला मिळत असतं, तर कुठल्या वनस्पतींचा उपयोग आपण विविध प्रकारे आपल्या घरातील सुशोभनासाठी सुद्धा देखील करतो. तर या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहायला हव्यात किंवा त्या वनस्पतींच्या प्रती विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वकपणे निरीक्षण विद्यार्थ्यांनी करायला हवं. मग याचाच अर्थ काय, तर या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण व्हायला हवी. विवेचनात्मक विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची एक क्षमता जी विद्यार्थ्यांमध्ये हवी आहे, ती समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट आपल्याला देऊ करायचा आहे. तर नेक्स्ट स्लाइड मॅडम प्लीज. तर आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांच्या अंगी आपल्याला जे काही पूर्वज्ञान असतं, विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी माहीत असतात, परंतु त्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांच्या मेंदूला, विद्यार्थ्यांच्या डोक्याला चालना देणारे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. मग यामध्ये कुठले कुठले प्रश्न समाविष्ट असतील, तर यामध्ये आपण विचारू शकता विद्यार्थ्यांना, तुम्ही तुमच्या अवतीभोवती किती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहता. म्हणजे ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारूया त्यावेळेला विद्यार्थी निश्चितपणे त्यावर विचार करायला लागतील. मग काही विद्यार्थी मोठमोठ्या वृक्षांची नावंही सांगतील, काही विद्यार्थी छोट्या छोट्या झुडपांची सुद्धा नावं सांगतील, काही विद्यार्थी वेलींची नावं सांगतील, तर काही विद्यार्थी अशाही वनस्पतींची नावे सांगतील की जे आपल्याला शहरी भागामध्ये राहणाऱ्या मंडळींना कदाचित ती नावं माहिती नसतील. अशी सुद्धा नावं या विद्यार्थ्यांकडून आपल्याला येतील. म्हणजेच काय, या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना मिळणार आहे आणि विद्यार्थी स्वतः होऊन त्या प्रक्रियेमध्ये, विचारसरणीमध्ये तो सहभागी होणार आहे. दुसरा प्रश्न आपण कोणता विचारू शकतो, तर वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये तुम्हाला कोणकोणते फरक जाणवतात. आता निश्चित आहे हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा विद्यार्थी विचार करतील की काही झाडं मोठी असतात, काही झाडं लहान असतात, काही झाडं उंच उंच वाढतात, तर काही झाडं अगदी खुरटीच राहतात, काही झाडांना असंख्य पानं असतात, तर काही झाडांना अगदी मोजकीच पानं असतात, काही झाडं जी आहेत ही फार मोठे पर्ण घेऊन असतात, तर काही झाडांची पानं अगदी छोटी छोटी असतात. याच अनुषंगाने जेव्हा विद्यार्थी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देतील त्यावेळेला आपण या वनस्पतींचं वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण सुद्धा करू शकतो. म्हणजेच काय, तर विद्यार्थी सुद्धा आणि आपण सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये निश्चितपणे आपण सहभागी होणार आहोत. त्यानंतरचा आपण हा प्रश्न विचारू शकतो, तुमच्या आजूबाजूच्या कोणत्या वस्तू वनस्पतींपासून बनवल्या आहेत हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात का. तुमचा प्रश्न पडल्याबरोबर विद्यार्थी स्वतःच विचार करणार आहेत आणि त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या विविध वस्तू कुठल्या कुठल्या वनस्पतीतून तयार झालेल्या आहेत किंवा बनवलेल्या आहेत, तर याचा विचार ते करतीलच. म्हणजे आपल्या घरामध्ये येणारं अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला असेल किंवा आपल्या घराला असणारी दरवाजे असतील, खिडक्या असतील, तर या सगळ्यांचा जो उपयोग आहे, घरातले टेबल असतील, खुर्च्या असतील, ह्या सगळ्या वस्तू कुठेतरी वनस्पतींच्या पासून तयार होऊनच आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांची ही उत्सुकता या ठिकाणी वाढणार आहे आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणेने या गोष्टीची उत्तर आपल्याला निश्चितपणे देणार आहेत. यानंतर आपण विद्यार्थ्यांना हाही प्रश्न विचारू शकतो की तुमच्या अवतीभोवती न वाढणाऱ्या अशा काही वनस्पती तुम्हाला माहिती आहेत का. तर आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत ज्यांना आपण झुडपं असं म्हणतो, तर या वनस्पतींची उंची वाढत नाही, या खुरट्या वनस्पती असतात आणि ह्या वनस्पती एकाच ठिकाणी जागीच अशा झुपकेदार ह्या वनस्पती वाढतात, म्हणून आपण त्यांना झुडूप असं म्हणतो. मग यामध्ये कोणत्या कोणत्या वनस्पती येतील, तर यामध्ये असंख्य अशी नावं विद्यार्थी तुम्हाला सांगू शकतात की ज्यामध्ये अगदी काटेरी झुडपी बाभूळ आहे किंवा निवडुंगाची जी झाडं आहेत, आपल्या आपण कुंडीमध्ये घरी कॅक्टस वगैरे लावतो, अशी जी काही झाडं आहेत, ही झाडं म्हणजे खुरटी वनस्पती आहेत की ज्याला आपण झुडपे असे म्हणतो. आता याचाच सहसंबंध आपण आपल्या विद्यार्थ्यांचा गणित असेल किंवा मराठी भाषा असेल किंवा आपल्या अजून ज्या काही आपल्या वर्गामध्ये आपण इंग्रजी शिकवत असू, तर या सगळ्या बाबींशी आपण या विषयाचा संबंध, सहसंबंध जो आहे हा आपण जोडू शकतो का. तर गणिताच्या अनुषंगाने
आकार आणि संख्यांच्या अनुक्रमामध्ये आकृतीबंधाने निरीक्षण या विस्तार करणे. म्हणजे काय असतं ना, आकृतीबंध आपण जो म्हणतो की कशा पद्धतीने विद्यार्थी त्या दिशेने विचार करण्यास प्रेरित होतील या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्यांना गणित या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. पहिल्या दुसऱ्या वर्गांसाठी जर आपण म्हटलं कधी, तर आपण लहान वनस्पती, मोठी वनस्पती, म्हणजे ज्या काही अवकाशीय संबोध जी काही आहे ती अवकाशीय संबोध आपण क्लिअर करत असताना, स्पष्ट करत असताना आपण बरेचदा चित्रामध्ये दाखवतो. एक छोटे नारळाचं झाड असेल ते उंच असतं, किंवा एखादं छोटं पेरूचं झाड असेल तर मग आपण त्यापैकी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की यातलं कोणतं झाड लहान आहे, कोणतं झाड मोठं आहे, कोणतं झाड उंच आहे, कोणतं झाड छोटं आहे. म्हणजेच काय, तर या सगळ्या गोष्टींचा जो सहसंबंध आहे हा आपल्याला इतर विषयांशी सुद्धा जोडायचा आहे. म्हणजे केवळ आपण प्रकल्प विज्ञान विषयाचा, परिसर अभ्यास विषयाचा हा जर प्रकल्प आपण घेत असू, तर केवळ तसं न करता याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला इतर विषयांशी सुद्धा सांगड आपल्याला घालायची आहे. मराठीसाठी असेल तर आपण समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, आपण विद्यार्थ्यांचं वाक्यात उपयोग असेल हे घेत असतो. परंतु या विषयाचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, संकल्पना स्पष्ट होण्यासाठी म्हणून आपण त्या अनुषंगाने काही शब्द, जी नवीन शब्द आहेत यांचा शब्द संग्रह वाढवण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग निश्चितपणे करू शकतो. परिसर अभ्यासामध्ये तर आपण पाहतोच आहोत की विविध वनस्पती आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दलचं ज्ञान विद्यार्थ्यांना असणं मात्र गरजेचं आहे. आणि इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने लहान वाक्य तयार करणं आणि कथा, परिच्छेद समजून घेणं, नामाचं ज्ञान असतं. म्हणजे काय, आता आपल्याला जर आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहित असणं फार आवश्यक आहे आणि आहेतच. विद्यार्थ्यांना जर झाडांची नावं विचारली तर प्रत्येक विद्यार्थी किंबहुना 8 ते 10 झाडांची नावं विद्यार्थी सहज पद्धतीने सांगू शकतो. म्हणजेच काय, तर काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानामध्ये असतात, परंतु त्याला आपल्याला जर प्रत्यक्षात आणायचं असेल किंवा समोर आणायचं असेल तर काही प्रश्नांची रचना आपल्याला अशा पद्धतीने करावी लागते की त्या त्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थी हा बोलता झाला पाहिजे आणि या प्रकल्पाकडे त्याचं अवधान केंद्रित झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर त्याला माहित असलेल्या पूर्वज्ञानाचं आपल्याला प्रकाशमान करायचं आहे, त्याला आपल्याला आपल्या समोर आणायचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याची जाणीव आपल्याला या अनुषंगाने करून द्यायची आहे. मॅडम नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपल्याला कुठलीही जर गोष्ट करायची असेल किंवा आपल्याला साधंसं आहे की आपल्याला जर आपण जर विचार केला की आपल्याला आपल्या घरी एक बाग तयार करायची आहे, तर बाग तयार करत असताना कुठे करायची, कशी करायची, त्याच्यामध्ये कुठली कुठली झाडं, कुठल्या कुठल्या वनस्पती, लॉन कुठे ठेवायचं, म्हणजेच काय, अगदी बारीक बारीक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजेच काय, तर काही उद्दिष्ट असतात. कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ते उद्दिष्ट आपल्याला समोर ठेवून त्या अनुषंगाने आपल्याला वाटचाल करावी लागते आणि तेव्हाच कुठेतरी ही या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती आपल्याला समजणार असते. म्हणजेच काय, तर प्रकल्प आपल्याला विद्यार्थ्यांना जर देऊ करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे आपलं उद्दिष्ट काय आहे, आपले उद्देश काय आहेत त्याच्या पाठीमागे, की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, का करावं विद्यार्थ्यांनी ही गोष्ट आणि त्याची फलनिष्पत्ती आपल्याला भविष्यामध्ये काय मिळणार आहे, याची काही उद्दिष्ट आपल्याला समोर ठेवावी लागतात. आणि हीच उद्दिष्ट या ठिकाणी या स्लाइड वरती आपण पाहतो आहोत की प्रकल्पादरम्यान विद्यार्थी समरस होतो. विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी जर आपल्याला समरस व्हायचा असेल किंवा विद्यार्थी काय करणार आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्याची जी उद्दिष्ट आहेत ही आपण बघूयात. वनस्पतींचे वेगवेगळे अवयव ओळखणे आणि त्यांना नावं देणे. आपल्याला काय करायचं आहे, वनस्पतींची जी वेगवेगळी अवयव आहेत ती ओळखण्यासाठी आणि त्यांना नावं देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आपल्याला हा प्रोजेक्ट तयार करून घ्यायचा आहे. वेगवेगळ्या वनस्पतींची वैशिष्ट्ये व लहान रोपे आणि झाडांमधील फरक सांगणे. म्हणजे बघा, हे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे की हा प्रकल्प विद्यार्थी जेव्हा पूर्णत्वास नेतील ते कोणत्या अनुषंगाने, कोणकोणत्या पायरींवरती विद्यार्थ्यांना चालायचं आहे या अनुषंगाने हे उद्दिष्ट आपल्याला समोर ठेवणं गरजेचं आहे. वनस्पती त्यांचा आकार, रंग आणि सुगंधांच्या आधारे ओळखून त्यांच्यातील फरक सांगणे. आता आपण शाळेमध्ये अशा विविध स्पर्धा घेतो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जी काही पदार्थ असतील किंवा मसाल्याचे पदार्थ असतील आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवतो आणि त्यांना त्याची नावं सांगण्यासाठी आपण डोळ्यांना पट्टी बांधतो आणि मग विद्यार्थ्यांना त्यांची नावं ओळखायला लावतो आणि विद्यार्थी बऱ्यापैकी ती नावे ओळखतात सुद्धा. पण इथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून या प्रोजेक्टची कार्यवाही करून घ्यायची आहे की वनस्पतींचे आकार, त्यांचा रंग आणि सुगंध यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्यातला फरक सांगता आला पाहिजे. दिलेली चित्रे पाहून झाडे, औषधी वनस्पती, झुडपे, वेली आणि लता या वर्गात वनस्पतींचे वर्गीकरण करणे. म्हणजे काय, वृक्ष असतील किंवा औषधी वनस्पती असतील किंवा छोटी झुडपं असतील, वेली असतील,
तर यांचं वर्गीकरण विद्यार्थ्यांच्या समोर नाव गेल्याबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचं वर्गीकरण हे करता आलं पाहिजे. दिलेल्या चित्रांमधून वेली आणि लता यांची ओळख पटवताना त्यांचे निरीक्षण करणे. वेळोवेळी एक शब्द इथे येतोय, निरीक्षण करणे, फरक सांगणे, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये ह्या अगदीच ज्या गोष्टी आहेत यांचा आपल्याला विकास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने ही उद्दिष्ट फार महत्वाची आहेत. बघा, सुकलेल्या सुकलेल्या पानांचा वापर करून वेली आणि लता यांच्या नमुन्यासह फोटो फ्रेम बनवून आपण कार्यानुभवच्या अंतर्गत बरेचदा आपण ह्या अशा फोटो फ्रेम्स आपण बनवलेल्या आहेत. काही औषधी वनस्पतींची नावे सांगणे आणि त्यांचा वापर घरी कसा केला जातो ते सांगणे. ह्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहित आहे की काही औषधी वनस्पती आहेत, एखाद्या जखमेवर लावण्यासाठी म्हणून काही वनस्पतींचा वापर केला जातो, किंवा तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला काही आपल्या कुंडीमध्ये लावलेल्या, परसबागेमध्ये लावलेल्या काही वनस्पतींचा उपयोग होतो आणि घरी त्यांच्या आई आजी या गोष्टींचा नियमित वापर करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्याही गोष्टी बऱ्यापैकी माहीत असतात. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देऊन हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींवर आपल्याला वनस्पतींवरती कशा पद्धतीने ह्या वनस्पती आपल्याला मदत करतात हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून विद्यार्थी कोणत्या वनस्पतींचं आपल्याला नाव सांगतील हे जर आपण विचारलं तर निश्चितपणे 2 नावं तुमच्या समोर येतील. एक म्हणजे आहे पिंपळाचं झाड आणि दुसरं म्हणजे जे आहे की आपल्या अंगणामध्ये असणारी तुळस. या दोन्ही वनस्पतींचा जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्यामध्ये दोन्ही वनस्पतींचा सिंहाचा वाटा असतो आणि विद्यार्थ्यांना ही गोष्ट बऱ्यापैकी माहीत आहे. तर वनस्पतीवरील बातमी वाचून आणि तशाच काही वनस्पती ओळखणे, वनस्पतीचे गुण समजावून सांगणे आणि ते वास्तविक जीवनात कसे वापरले जावे ते लिहिणे. मैत्रीबद्दलची तुमची समज स्पष्ट करणे आणि आपण झाडांशी कसे मैत्री करू शकतो त्याबद्दल लिहिणे. आमच्या शाळेमध्ये सुद्धा मुलांनी झाडांना, प्रत्येक मुलाने एक एक झाड दत्तक घेतलेलं आहे आणि त्या झाडावरती ते विद्यार्थी इतकं प्रेम करतात की शाळेतून घरी जाताना सुद्धा त्या झाडाशी अगदी बोलून विद्यार्थी घरी जातात. का? त्यांच्या बॉटलमध्ये असलेलं पाणी विद्यार्थी वाया घालवत नाही, तर ते पाणी विद्यार्थी त्या झाडाला देतात, कारण की ते झाड त्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं आहे. त्या झाडाला घरून येताना थोडंसं शेणखत तरी त्या झाडासाठी घेऊन येतील, किंवा त्या झाडाला कधी पाणी कमी पडत असेल तर आवर्जून पाणी टाकतील. म्हणजे काय, या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, त्या झाडांशी मैत्री केलेली आहे, त्यांचे भावबंध त्या झाडांशी जुळलेले आहेत. म्हणजेच काय, मैत्री ही फक्त आपल्यासारख्या मुलांशी किंवा मुलींशीच नाही, तर ती मैत्री झाडांशी सुद्धा होते. तर या विषयावर जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना लिहायला सांगाल तर निश्चितपणे विद्यार्थी त्यांचं मत या विषयावर व्यक्त करतील. झाड लावण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी काही फ्लॅश कार्ड क्रमाने लावणे. अगदी बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यावेळेस झाडाची काळजी कशी घ्यायची, झाड लावायचं कसं, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी झाडाला पोषक आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विद्यार्थ्यांसमोर आपण सांगितलं तर विद्यार्थी निश्चितपणे ती फ्लॅश कार्ड लावतील. म्हणजे काय आहे, ही उद्दिष्ट आपण विद्यार्थ्यांसाठी ठरवलेली आहेत. आता त्या अनुषंगाने KWL तक्ता तुमच्या समोर आहे आणि विषय आपल्याला माहितच आहे. आपला विषय आहे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती. आता विद्यार्थ्यांना या विषयावरती स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे की विद्यार्थी हे सांगणार आहे की मला हे माहिती आहे. कुठल्या अनुषंगाने? तर आपल्या भोवती असणाऱ्या वनस्पतीच्या अनुषंगाने मला हे माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी आहे की त्यांना कोणकोणत्या गोष्टी माहिती आहेत, आपल्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या वनस्पती आहेत, किंबहुना त्यांची काळजी कशी घ्यावी वनस्पतींची, आपल्याला ते सुद्धा आपण विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात. मला हे जाणून घ्यायचं आहे. आता 1ली ते 8वीच्या वर्गांमधल्या 6वी 7वी 8वीचे विद्यार्थी हा विषय समजून घेऊ शकतात, परंतु मला हे जाणून घ्यायचंय म्हणजेच काय, तर आपल्याला झाडांची काळजी कशी घ्यायची हे बऱ्याचशा मुलांना माहित नसेल, तर ते विद्यार्थी ते जाणून घेण्यासाठी प्रेरित होतील की मला हे जाणून घ्यायचं आहे की झाडांची काळजी कशी घ्यायची आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला झाडं लावायची. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांकडनं हा KWL तक्ता भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर प्रकल्पाच्या शेवटी विद्यार्थी हा जो आपल्याला या ठिकाणी एक कॉलम दिलेला आहे, एक तुम्हाला मुद्दा दिलेला आहे की मी नवे हे शिकलो किंवा मी हे शिकले. म्हणजेच प्रकल्पाच्या शेवटी विद्यार्थी ज्यावेळेस हा पूर्ण प्रकल्प राबवणार आहे आणि पूर्ण प्रकल्प राबवल्यानंतर त्यांचा जो स्वानुभव आहे, हा स्वानुभव विद्यार्थी या ठिकाणी लिहिणार आहेत. त्याला आपण नाव दिलेलं आहे की मी नवे हे शिकलो किंवा हे शिकले. अशा अनुषंगाने विद्यार्थी या पद्धतीने आपला प्रोजेक्ट राबवणार आहे. आता आपल्या
आपल्याला बघायचं आहे की भाषा कौशल्य, इथे आपल्याला या स्लाइड वरती भाषा कौशल्य दिसत आहे. आणि यामध्ये आता तुम्हाला बघा काय करायचं आहे, खाली तुम्ही एक चित्र सुद्धा बघू शकता की या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थी त्या झाडाला नावे देणार. अगदी नक्की आपल्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये झाडाची आकृती दिलेली आहे, प्रत्येक प्रत्येक बॉक्स मध्ये त्याचं झाडाचं अवयवाचं नाव सुद्धा दिलेलं आहे. तर हे करत असताना आपल्याला तो तक्ता मुलांकडनं पूर्ण करून घ्यायचा आहे. आता विद्यार्थी आपल्याला सांगतील, इथे बघा एक मॅडमचं चित्र इथे दिलेलं आहे आणि त्या मॅडम विद्यार्थ्यांशी बोलणार आहे की नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरो आहे. आज मला तुमच्यासाठी वनस्पतीवर आधारित एक नवीन प्रकल्प मिळाला आहे. वनस्पती आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. मला माहिती आहे की तुम्ही या प्रकल्पाबद्दल जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक असाल. इथे आपण या विषयाचा एकत्रितपणे शोध घेऊ. चला शिकायला सुरुवात करूया. गेल्या महिन्यात मी माझ्या आईसोबत आमच्या बागेत टोमॅटोच्या काही बिया लावल्या. शेवटी त्याची विविध अवयव असलेल्या झाडात वाढ झाली हे पाहून मला खरोखर आनंद झाला. म्हणून मी तुमच्यासाठी एका झाडाचा फोटो खाली देत आहे. सहाय्यता चौकटीमध्ये दिलेल्या शब्दांसह त्याचे भाग ओळखूया. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की या सहाय्यक चौकट दिलेली आहे तुम्हाला, त्या प्रत्येक अवयवाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट आहे. इथे टोमॅटोचं झाड या विद्यार्थिनीने लावलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला याला नावं द्यायची आहेत. विद्यार्थी देऊ शकतील की? अगदी निश्चितपणे. खालच्या सहायता चौकटीमध्ये पान, फूल, खोड, फळ, मूळ ही सगळी नावं तिथे दिलेली आहेत. त्यातलं एक नाव प्रत्येक उचलायचं आहे आणि त्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. आणि याचाच वापर करून आपल्याला खालचा तक्ता पूर्ण करायचा आहे की जसं वनस्पतींचे अवयव. आता वनस्पतींचे अवयव कोणते कोणते आहेत, तर पान आहे, फूल आहे, खोड आहे, फळ आहे, मूळ आहे, विविध त्याच्या छोट्या मोठ्या फांद्या आहेत. हे सगळे विविध वनस्पतींचे विविध अवयव आहेत. मग या अवयवांची भूमिका काय असेल? आता बघा, अवयवांची भूमिका जर स्पष्ट करायची असेल तर निश्चितपणे विद्यार्थी आता इथे विचार करणार आहे आणि तो विचार करून लिहिणार आहे की मुळाचं काय कार्य आहे, पानांचं काय कार्य आहे, खोड काय काम करतं, फळांचं काय काम आहे, झाडाला येणारी फुलं काय कार्य करतात. तर विद्यार्थ्याच्या मतानुसार विद्यार्थ्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला त्याची भूमिका प्रत्यक्षात काय म्हणून सापडली आहे किंवा नंतर एखाद्याकडून वाचून संशोधन करून शोधून म्हणजे तुम्हाला हे आपल्याला आपण हे चेक करणार आहोत की विद्यार्थ्याने हा प्रकल्प स्वतः राबवलेला आहे, ही माहिती याने स्वतः गोळा केलेली आहे की कुणाकडून तरी विचारून घेतलेली आहे किंवा कुणाकडनं तरी त्याने तयार करून घेतलेली आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला या प्रकल्पाचा सतत फॉलोअप सुद्धा आपल्याला या अनुषंगाने घ्यायचा आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम प्लीज. इथे मध्ये मध्ये जे येते ते दूर नाही होणार, मला दिसत नाहीये याच्या स्लाइड वरती. ओके, थँक्यू. भाषा कौशल्य. आता प्रोजेक्ट तयार करत असताना विद्यार्थ्यांचं भाषा कौशल्य सुद्धा विकसित होतंय हे आपल्यालाही माहित आहे की समजा आपल्याला एखाद्या वनस्पतीचं आपण त्या अनुषंगाने कधी विचार केला नसेल किंवा विद्यार्थ्यांनी त्या अनुषंगाने विचार केला नसेल, परंतु आता आपण त्याच्याकडे प्रोजेक्ट सोपवलेला आहे आणि आता तो त्या अनुषंगाने नवीन नवीन त्याचा शब्दसंग्रह वाढतो आहे. आता इथे तुम्हाला असं वाटतं का सर्व वनस्पतींचे अवयव समान आहेत? असे असेल तर स्पष्टीकरण द्या. आता विद्यार्थ्यांना जर हा प्रश्न असेल तर विद्यार्थी ते लिहिणार आहेत की नाही, म्हणजे त्यांचं ओपिनियन असेल, विद्यार्थ्यांचं मत हे असेल की नाही सर्व वनस्पतींचे सर्व अवयव हे सारखे नसतात. मग का नसतात, तर त्याचं सुद्धा तो स्पष्टीकरण देणार आहे. आता हे विद्यार्थ्यांचं स्वतःचं मत असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं मत हे वेगवेगळं सुद्धा असू शकतं आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी स्वतःचं भाषा विकसन सुद्धा होणार आहे. ही जी गोष्ट आहे ही अप्रत्यक्षरित्या होणारी आहे. म्हणजेच काय, तर जाणून बुजून तो विद्यार्थी आपल्याला इथे हाच शब्द वापरायचा आहे म्हणून त्या शब्दाचा वापर तो करणार नाहीये, परंतु ऑलरेडी त्याला तो शब्द माहित आहे आणि त्या अनुषंगाने एक नवीन उजाळा त्या शब्दाला मिळणार आहे. याला कारण असणार आहे हा प्रोजेक्ट. तुम्ही तुमच्या परिसरात पाहिलेल्या 6 वनस्पतींची नावे लिहा. आता हा प्रश्न असा आहे की अगदी वड, आंबा, पिंपळ, चिंच वगैरे ही नावं विद्यार्थी लिहितील, पण काही विद्यार्थी असेही असतील की जे काहीतरी वेगळी नावं की जी जेणेकरून ज्या वनस्पतींचा वापर नेहमी आपल्या बोलण्यामध्ये किंवा वापरामध्ये होत नाही अशाही वनस्पतींची नावं विद्यार्थी या ठिकाणी शोधून लिहू शकतात. आता छोटी छोटी कोडी सुद्धा या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना विचारतो की माझी पानं छोटी आहेत, मला फळ लागतात आंबट, सांगा बघू माझं नाव येतं का तुम्हाला, सांगा. मग विद्यार्थी विचार करतील छोटी पानं आहेत, चव आंबट आहे, मग अशी कोणती वनस्पती आहेत, अरे चिंच, बरोबर आहे.
माझ्यामध्ये असतात खूप साऱ्या बिया, माझ्यामध्ये असतात खूप साऱ्या बिया, मी लागतो खायला गोड गोड, माझ्या फळाला आहे देवाचं नाव. कुठली फळं असतील? आहेत की, सीताफळ आहे, रामफळ आहे, यामध्ये अनेक बियांचा वापर असतो. विद्यार्थी बिलकुल त्यांचं या ठिकाणी अशा पद्धतीने या कोड्यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी या प्रोजेक्ट मध्ये त्याचा उपयोग करतील. नेक्स्ट साइड प्लीज. हा प्रोजेक्ट राबवत असताना आपल्याला विद्यार्थ्यांकडून हा प्रोजेक्ट राबवून घ्यायचा आहे. याचा जो मूळ उद्देश आहे तो असा आहे की विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या विविध वनस्पतींचं विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला हवं. त्या अनुषंगाने विद्यार्थी या प्रोजेक्टकडे वळणार आहे. आता इथं एक ज्ञानाचे भंडार अशी ही एक स्लाइड आपल्याला सांगते आहे बघा. आता ही विद्यार्थिनी काय म्हणते आहे की एके दिवशी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सराव पुस्तक विकत घेतले. मला हे पुस्तक खूप आवडले, कारण त्या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट चित्रांच्या सहाय्याने स्पष्ट केली होती. पुस्तकात आकर्षक रंगीत चित्रे आहेत. माझे वडील मला रोज पुस्तकातून वेगवेगळे विषय शिकवतात. त्यानंतर ते मला पुस्तकातून सराव करण्यासाठी स्वाध्याय पण देतात. एके दिवशी त्यांनी मला रोप आणि झाडांबद्दल शिकवलं. त्यांनी मला झाडे आणि लहान रोप यामधला फरक सांगितला. त्यांनी मला सांगितले की झाडे मोठी असतात, त्यांना जाड खोड असते, तर लहान रोप आकाराने लहान आहेत आणि त्यांना बारीक खोड असते. त्यानंतर त्यांनी मला पुस्तकातून पूर्ण करण्यासाठी स्वाध्याय दिला, ज्यामध्ये मला रोपांची आणि झाडांची नावे ओळखायची होती. मी त्याच्यापैकी काहींना ओळखते, परंतु त्यापैकी काही ओळखू शकले नाही. तुम्हीही हा उपक्रम करा आणि त्यांना ओळखा. आता इथे आपल्याला या झाडांच्या जी रोपं असतील किंवा जी झाडं असतील त्यांना इथे नावं द्यायची आहेत. म्हणजे आता हा प्रोजेक्ट बघा बरं, की विद्यार्थ्यांना चित्राच्या आधारे त्या वनस्पती विद्यार्थी ओळखतात का, आणि हे जर रोप असेल तर त्याचं खोड जे आहे ते जाड असतं की बारीक असतं, झाडाची पानं जी आहेत ती मोठी असतात, ही जी झाडामध्ये चित्र आहे ही वृक्ष आहेत की रोपटी आहेत की खुरटी वनस्पती आहेत, याचा विद्यार्थ्यांना वर्गीकरण या ठिकाणी प्रत्येक चित्रातील वनस्पतीच्या अनुषंगाने करायचं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने या ठिकाणी दिलेली आहे. झाडांचं आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्व नव्हे, संपूर्ण पृथ्वीच्या महत्व अनुषंगाने झाडांचं हे अत्युच्च महत्व आहे आणि हे महत्व प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये बांधायला हवं. त्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय उपयोगी ठरणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. चित्र आणि रोप आपण बघितलंय, मागच्या स्लाइडवरच एक चित्र या ठिकाणी हे कंटिन्यू केलेलं आहे आणि हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आता एक दोन कॉलम या ठिकाणी दिलेली आहेत, दोन रकाने या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये आहे लहान रोप आणि झाडे. तर या अनुषंगाने तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुमच्या परिसरातील लहान रोप आणि झाडं पहा, त्यांच्यातील काही फरक शोधा आणि लिहा. आता ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी म्हणून असंख्य वृक्ष, असंख्य झाडे, असंख्य वेली, असंख्य झुडपं मिळतील. त्यामुळे विद्यार्थी हा जो रकाना आहे हा अगदी सहज पद्धतीने विद्यार्थी हा रकाना भरू शकतात. आता यामध्ये लिहिताना विद्यार्थी वेगवेगळ्या झाडांची नावं, अगदी लहान रोपं जी असतील त्यांची सुद्धा नावं इकडे लिहितील आणि झाडांची आणि यांच्यामधला जो फरक आहे हा विद्यार्थी आपल्याला इथे शोधून त्यामध्ये लिहिणार आहे. आता हा शोधावर आधारित उपक्रम जेव्हा विद्यार्थी त्यांच्या सभोवताली लहान रोपं आणि झाडांचं निरीक्षण करून त्यांच्यातला फरक शोधून काढतील, तेव्हा मात्र विद्यार्थ्यांमध्ये या झाडांचं निरीक्षण करण्याची एक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण की विवेचनात्मक विचार विकसित करण्यास मदत करणारा असा हा प्रकल्प असणार आहे आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण जागृतीची मूल्य जी आहेत विद्यार्थ्यांमध्ये ती बिंबवण्यास या प्रोजेक्टच्या मार्फत आपल्याला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. पर्यावरण पूरक ज्या गोष्टी आहेत या विद्यार्थ्यांच्या अंगी बांधल्या पाहिजेत, या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. नेक्स्ट. आता 21व्या शतकामध्ये जी काही आपल्या जीवनाधारे जी काही जीवन कौशल्य आहेत, या जीवन कौशल्यांच्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांना काय देता येईल आणि विद्यार्थ्यांचं याच्यावरती मत आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. बघू शकता इथे की वर्गात वनस्पती हा विषय संपल्यावर, म्हणजे आता इथे विद्यार्थिनी सांगते आहे की वर्गात वनस्पती हा विषय संपल्यानंतर आमच्या शिक्षिका आम्हाला एका बागेत घेऊन गेल्या आणि निरीक्षण व वनस्पतींबद्दल आमची
समज अधिक स्पष्ट आणि मजबूत होण्यासाठी त्यांनी वनस्पतींवर एक सर्वेक्षण केले. बागेत खूप मोठी झाडे आणि रंगीबिरंगी फुलांची झाडे होती. त्यानंतर आमच्या सर्वेक्षणात आम्ही वनस्पतींच्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. त्या सर्वेक्षणाने आमची समज अगदी स्पष्ट झाली. माझ्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या जवळच्या परिसरात खाली दिलेले तपशील शोधण्यासाठी सर्वेक्षण करा आणि खालील तक्ता पूर्ण करा. आता आपल्याला सुद्धा विद्यार्थ्यांना जी विवेचनात्मक विचारसरणी आहे, पर्यावरणपूरक जी कौशल्य आहेत, यांच्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांना कुठेतरी घेऊन जायचं आहे. एखाद्या शेतामध्ये म्हणा किंवा आपण निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये आहोत तर आपण एखाद्या शेतामध्ये विद्यार्थ्यांनी येणार आहोत किंवा शेतामध्ये असणाऱ्या एखाद्या बागेमध्ये आपण विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहोत आणि तिथे विद्यार्थ्यांना हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपण देणार आहोत की ज्याच्यामध्ये वनस्पतींचं नाव आहे, देठ आहे, खोडाचा आकार कसा असतो, जाड आहे की बारीक आहे, वनस्पतींचा आकार कसा आहे, मोठा आहे की लहान आहे, त्या पानांचा रंग कसा आहे, लहान फुले येतात हो किंवा नाही, किंवा मोठी फुले येतात की एकाच झाडाला विविध प्रकारच्या रंगांची वेगवेगळी फुलं येतात, त्यांचा सुगंध कसा असतो. म्हणजे काय तर एका प्रोजेक्ट मध्ये आपण बघा विद्यार्थ्यांना किती वेगवेगळ्या अंगांनी विद्यार्थी या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होणार आहे. म्हणजे केवळ झाड हा हीच एक गोष्ट असणार नाहीये, तर झाडाच्या सोबत त्याच्या अगदी खोड, झाडाचं मूळ असेल, त्याचे विविध प्रकारची झाडाची पानं असतील, त्यांना येणारी फुलं असतील, त्यांचा झाडा फुलांचा सुगंध असेल, तर या अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टींकडे विद्यार्थी वळणार आहे. आता इथे आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं एक चित्र काढण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. ही जी विद्यार्थी पुस्तिका आहे, ही जी विद्यार्थी या पुस्तिकेमध्ये या प्रोजेक्ट मध्ये काम करत असताना त्याला आवडत्या झाडाचं चित्र तो इथे काढणार आहे, कारण की आपण त्याच्या समोर विविध झाडांची नमुने आपण त्याला दाखवलेली आहे आणि त्याला जे झाड त्याच्यापैकी आवडत असेल त्याचं चित्र तो इथे काढणार आहे. म्हणजे एक झाडाचं चित्र काढणार आहे आणि एका लहानशा रोपट्याचं चित्र तो विद्यार्थी या प्रोजेक्ट मध्ये त्याच्या आवडीनुसार तो इथे ते चित्र काढणार आहे. नेक्स्ट स्लाइड. 21व्या शतकासाठी कौशल्य. आता इथं आपल्याला हा विषय नेहमी नेहमी येतो आहे, 21व्या शतकासाठीची कौशल्य आहेत. तर या कौशल्याधारित आपल्याला विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्यायचं आहे तर त्या शिक्षणाच्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा आहे. आता तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून आता इथे संवाद लिहायचा आहे विद्यार्थ्यांना की झाड आणि वनस्पती एकमेकांना आपला परिचय देत आहेत. तुम्ही काय लिहू शकता किंवा विद्यार्थी इथे काय लिहिणार आहेत. आता हे झाड आहे आणि एका कुंडीमध्ये एक छोटस रोपट आहे, तर विद्यार्थी झाड काय म्हणत असेल या रोपट्याला. मग आता हा प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याचा स्वतःचा मत असेल की हे झाड या रोपट्यासोबत काय बोलत असेल. आता माझ्या मते हे झाड म्हणत असेल की मी आंब्याचं झाड आहे, तुझं नाव काय रे, हे छोट्याशा रोपट्या तुझं नाव काय. मग ते झाड सांगेल की मी गुलाबाचं रोपट आहे आणि मला खूप सारी फुलं येतात आणि मी तुमच्याकडे पाहतो तुम्हाला खूप सुंदर सुंदर आंबे लागतात आणि ते फार चवदार असतात. मी माझ्या आजूबाजूच्या लोक जेव्हा बोलतात तेव्हा मी ऐकत असतो. म्हणजे असा काहीतरी संवाद या दोन झाडांमध्ये होतो आहे असं आपल्याला विद्यार्थी या ठिकाणी दाखवणार आहेत. आता आपण इथे बघू शकता की द ग्रेट बॅनियन ट्री म्हणजे एक वडाचं झाड आहे. इथे वडाचं झाड आणि या वृक्षाने कोलकाता जवळील आचार्य जगदीश चंद्र बोस बोटनिकल गार्डन मध्ये सुमारे 14,500 चौरस मीटर म्हणजे 3.3 एकर क्षेत्र व्यापलेले आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात रुंद वृक्ष बनला आहे. मग आता इथे आपल्यासाठी एक जनरल नॉलेज म्हणून एक सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे की द ग्रेट बॅनियन ट्री 250 वर्षांचा जुना वृक्ष आहे, वडाचं झाड आहे आणि 3.5 एकरामध्ये या झाडाचा विस्तार झालेला आहे. विस्तीर्ण असं हे वृक्ष आहे आणि जगातील सर्वात म्हणजे रुंद वृक्ष असा याचा मान या वृक्षाला मिळालेला आहे. म्हणजे काय आपण बघू शकता की विद्यार्थी सुद्धा त्यांच्या गावामध्ये असलेले वडाचे झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल की ज्यांचा विस्तार हा विस्तीर्ण होत जातो, त्यांची पारंब्यांमुळे झाडाचा विस्तार वाढत जातो. तर विद्यार्थी सुद्धा विचार करतील की अरे आमच्या गावामध्ये पण असं एक वडाचं झाड आहे, ते पण खूप मोठं आहे आणि अनेक वर्षांपूर्वी पासून हे झाड आमच्या गावामध्ये आहे. म्हणजेच काय तर या माहितीच्या आधारे सुद्धा विद्यार्थी स्वतःच्या म्हणजे माहितीचा जो सहसंबंध आहे हा विद्यार्थी या ठिकाणी जोडणार आहेत. आता आपल्याला याच्या पुढे असं करायचं आहे की भेटी
आणि सर्वेक्षण आधारित उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परिसरात सर्वेक्षण करताना नेतृत्व आणि जबाबदारीची कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करणार आहेत. जेव्हा ते त्यांची आवडती रोपे आणि झाडं काळजीपूर्वक रेखाटतात तेव्हा त्यांच्यातली संयमाची मूल्ये देखील रुजली जातात. बघा आता या प्रोजेक्टच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव सुद्धा झाली पाहिजे. जबाबदारी म्हणजे कुठली जबाबदारी? पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक आपण या पृथ्वीतलावरचे मानव म्हणून आपली प्रत्येकाची जी वैयक्तिक जबाबदारी आहे, ही जबाबदारी पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना समर्थ बनवायचं आहे. तर या प्रोजेक्टच्या अनुषंगाने जेव्हा विद्यार्थी वैयक्तिकरित्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्या वेळेला विद्यार्थ्यांचा झाडांप्रतीचा जो आदर आहे, जो सन्मान आहे, तो वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होणार आहे. आता पर्यावरणावर आधारित कृती बघूयात. काल माझी आई चहा बनवत होती आणि तिने मला आमच्या बागेतून तुळशीची पाने आणायला सांगितली. बागेत भरपूर झाडे असल्यामुळे मी गोंधळले. मग मी माझ्या आईला बोलवले आणि तिला मी मदत करण्यास सांगितले. कारण मी रोप ओळखू शकले नाही, कारण तेथे दोन सारखी दिसणारी रोपे होती. तिने मला सांगितलं की त्या वनस्पती जरी दिसायला सारख्या असल्या तरी एक औषधी वनस्पती आहे आणि दुसरी झुडूप आहे. औषधी वनस्पतींना मऊ फांद्या नसलेले खोड असतात, तर झुडुपांना वृक्षाच्छादित फांद्या आणि एकापेक्षा जास्त खोड असतात. झुडुपांना सहसा त्यांच्या समान वैशिष्ट्यामुळे औषधी वनस्पतींमधून ओळखताना गोंधळ होतो, परंतु ते औषधी वनस्पतींपेक्षा उंच असतात. माझी समज अधिक स्पष्ट करण्यासाठी माझ्या आईने मला बागेतील वेगवेगळी झाडे दाखवली आणि त्यांना ओळखण्यास सांगितले. मी तुमच्यासोबत सामायिक करत असलेल्या झाडांची छायाचित्रे देखील काढलेली आहेत. कृपया त्यांचे वर्गीकरण करण्यास मला मदत करा. आता इथं आपल्याला वेगवेगळ्या झाडांची छोट्या छोट्या वनस्पतींची झाडांची आपल्याला या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. आपण सर्वजण जाणतो की गुलाब असेल किंवा वडाचं विस्तीर्ण झाड असेल, तुळस आहे, पुदिन्याची पानं आहेत, पुदिन्याचं झाड आहे, कोथिंबीर आहे, सूर्यफूल आहे, लिची आहे, कापूस आहे. तर आपल्याला या चित्रांचं विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि त्यांना झाडं, औषधी वनस्पती, झुडपे यामध्ये वर्गीकरण करायला सांगायचे. तसंच त्यांची नावं देखील आपल्याला विद्यार्थ्यांच्या रकान्यामध्ये आपल्याला लिहायला सांगायची आहे. तर अशा पद्धतीने आपण औषधी वनस्पती, झाडे, झुडपे या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आपण याचं वर्गीकरण करून घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता कुतूहलाचं आहे की अन्नाला सजवण्यासाठी कोणती औषधी वनस्पती वापरली जाते. अन्नाला सजवण्यासाठी म्हणजे त्या अन्नाची चव वाढवण्यासाठी म्हणा किंवा आपण जे शिजवलेली आपली एखादी डिश जर आपण तयार केलेली असेल तर ती सुशोभित करण्यासाठी कुठल्या कुठल्या वनस्पतींचा वापर केला जातो. तर निश्चितपणे पुदिन्याची पानं असतील किंवा आपल्या घरामध्ये असलेला सांबार, ज्याला आपण कोथिंबीर असं म्हणतो, या कोथिंबीरीची पानं असतील तर या कोथिंबीरीच्या पानांचा आणि पुदिन्याच्या पानांचा उपयोग आपण त्या पदार्थाला चवदार बनवण्यासाठी करतो आणि त्याच्या सुशोभनासाठी सुद्धा आपण करतो. आता या शोधावर आधारित उपक्रम जेव्हा विद्यार्थी त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील औषधी वनस्पती आणि झुडपे पाहतील, त्यातला फरक शोधतील, तेव्हा त्यांच्यातील विवेचनात्मक विचार विकसित होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. ते त्यांच्या सभोवतालच्या वनस्पतींचे निरीक्षण करताना पर्यावरण विषयक जागरूकतेची मूल्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये रुजली जाणार आहेत. आता आपल्याला विद्यार्थ्यांचा विचार विकसित करण्यास मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण उद्दिष्ट निश्चित केलेलीच आहेत आणि या उद्दिष्टांना पूरक असं काही उपक्रम आपल्याला राबवून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये हा महत्वाचा उपक्रम आहे की आपण विद्यार्थ्यांना त्या झाडांपर्यंत घेऊन गेलेलो आहे. त्या झाडांचं विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलेलं आहे. निरीक्षण केल्यानंतर त्या झाडाचे उपयोग विद्यार्थ्यांनी समजून घेतलेले आहेत. हे वृक्ष आहेत की औषधी वनस्पती आहेत की वेली आहेत की याचं वर्गीकरण विद्यार्थ्यांना, आणि तोच आपण विद्यार्थ्यांना नंतर हा प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांच्या हातात हा कागद देणार आहोत त्यावेळेला विद्यार्थी त्यांनी जी माहिती कलेक्ट केलेली आहे त्यांच्या निरीक्षणातून, तर त्याचा विवेचनात्मक विचार विद्यार्थी या ठिकाणी या कागदावरती तो विचार या प्रकल्पाच्या माध्यमातून ते उतरवणार आहेत. म्हणजे
पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपण तयार करण्याकडे या प्रकल्पाचा उद्देश तिकडे जातो आहे की विद्यार्थी स्वतः पर्यावरणाप्रती जागरूक होईल आणि पर्यावरणामध्ये असलेल्या महत्वाचा जो अंश आहे पर्यावरणाचा, वृक्ष, झाड यांच्या अनुषंगाने विद्यार्थी आपल्या स्वतःमध्ये काही बदल घडवून आणेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. माझी अभिव्यक्ती. एके दिवशी मी माझ्या एका काकांना भेटायला गेले. माझ्या चुलत भावासोबत खेळत असताना मला 2 वेगवेगळी रोपं दिसली. एक दुधी भोपळ्याचा वेल भिंतीवर चढताना आणि एक लाल भोपळ्याचा वेल जमिनीवर पसरलेला दिसला. ते पाहून मला आश्चर्य वाटलं की एक भिंतीवर आणि एक दुसरा जमिनीवर कसा वाढतो. मी माझ्या काकांकडे गेले आणि त्यांना याबद्दल विचारले. त्यांनी मला सांगितले की ते काही भिंतीवर किंवा जमिनीवर वाढत नाही. ते वाढण्यासाठी फक्त भिंतीचा किंवा जमिनीचा आधार घेत असतात, कारण त्यांची देठ इतकी मजबूत नसतात. भिंतीचा आधार घेणाऱ्या झाडांना वेली आणि जमिनीचा आधार घेणाऱ्या झाडांना लता असे म्हणतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. मग मी नेटवर वेली आणि लतांबद्दल शोधले आणि काही चित्र गोळा केली. कोणत्या वेली आहेत आणि कोणत्या लता हे ओळखण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आता इथे आपल्याला अगदी फरक समजून सांगितलेला आहे. या 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 स्लाइडवर आपण जे बोलतो आहे हे म्हणजे वेली आणि लता यांच्याबद्दल आपण बोलतो आहे. आणि आपल्यालाही माहित आहे की झाडांचा आधार घेऊन वाढणाऱ्या ज्या असतात त्या असतात वेली आणि जमिनीवर वाढतात त्या असतात लता. तर या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांना माहिती गोळा करायची आहे आणि या विद्यार्थिनीने ती माहिती गोळा केलेली आहे. इंटरनेटवरून काही चित्र शोधून काढलेली आहेत आणि या चित्रांच्या आधारे ती आपल्याला ती ओळख विचारत म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे, तिला मदत करायची आहे की यातील वेली कोणत्या आहेत आणि लता कोणत्या आहेत. तर खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या तक्त्यामध्ये वेली आणि लता या गटात वर्गीकरण करा किंवा वर्गीकृत करा. आता हा जो लाल भोपळा आहे, लाल भोपळा साधारणतः लता या प्रकारामध्ये मोडतो, आपल्याला माहित आहे, कारण की तो जमिनीला झाडाची फळं जी असतात ही फळं अतिशय मोठ्या आकाराची असतात आणि तो भार सांभाळण्यासाठी म्हणून या लता ही जी आहे या भोपळ्याची जी लाल भोपळ्याची जी वेली आहे, जी लता आहे, हिला जमिनीवर राहावं लागतं. नंतर आहे द्राक्षे. द्राक्षांना आपण माहिती आहे की द्राक्षाची शेती जर आपण बघितली असेल तर द्राक्षे ही काही काड्यांच्या किंवा एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन ही आपल्याला वेली लावलेली त्या ठिकाणी दिसतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात आणि त्याच्यावरती द्राक्षे असतात, म्हणजे ही झाली वेली. त्यानंतर आहे कलिंगड. कलिंगड सुद्धा जमिनी लगत असतं, म्हणून कलिंगडाचे जे झाड आहे त्याला कलिंगडाची जी वेल आहे त्या ती वेल नसून तिला लता असं म्हणतात. त्यानंतर आहे काळी मिरी. काळी मिरी सुद्धा ही उंचवट्यावर वाढतात, एखाद्या भिंतीचा म्हणा किंवा एखाद्या काठीचा म्हणा आधार घेऊन किंवा एखाद्या दुसऱ्या झाडाचा आधार घेऊन ही काळी मिरीची जी वेल आहे ही उंचावरती जाते, म्हणून ही वेली आहे. त्यानंतर कारल्याची सुद्धा वेली मांडवावरती टाकलेल्या असतात, म्हणून ही सुद्धा वेली आहे. आणि खरबुजाची सुद्धा जमिनीलगत पसरलेले असतात, म्हणून ह्या लता आहेत. तर या अनुषंगाने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेली आणि लता यांचं वर्गीकरण करण्यासाठी मदत केलेली आहे. बरेचदा कन्फ्युज होतो विद्यार्थ्यांना, वेली म्हणजे काय, कारल्याची असेल तरी तिलाही वेलच म्हटलं जातं, दोडक्याची असेल तरी तिलाही वेलच म्हटलं जातं, किंवा टरबुजाची असेल त्याच्यानंतर खरबुजाची असेल, या सगळ्या गोष्टींना वेलीच असं संबोधलं जातं. चक्री फळ असेल याला सुद्धा. परंतु आपल्याला इथे फरक स्पष्टपणे सांगितलेला आहे की झाडांचा किंवा भिंतीचा किंवा एखाद्या काठीचा आधार घेऊन ज्या वेली वर वाढतात त्यांना आपण वेली असं म्हणतो आणि जमिनीलगत ज्या रुळतात त्यांना आपण लता असं म्हणतो. अशा पद्धतीचा फरक आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वेली आणि लतांवरील भाषण स्पर्धा आयोजित करा. भाषणातील महत्वाचे मुद्दे. वेली आणि लता. चर्चेच्या माध्यमातून आपण म्हणजे आपल्या घरची मंडळी असतील किंवा मित्रमंडळी असतील यांच्यामध्ये आपण या गोष्टीवरती आपण चर्चा करू शकतो. तर लता म्हणजे काय, मग ज्यांना कुणाला माहित असेल ते लतांची वेगवेगळी नावं सांगतील, ज्यांना माहित असेल ते वेलीची वेगवेगळी माहिती सांगतील, किंवा त्या अनुषंगाने लता कुठे कशा पद्धतीने वाढतात, वेलीनं वाढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती, कोणकोणत्या वनस्पतींची, कोणकोणत्या कशाची गरज असते, या विविध सदस्य आपल्या घरातले जे सदस्य आहेत ते या चर्चेमध्ये अतिशय आनंदाने सहभागी होऊ शकतात. आता इथे एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा दिलेला आहे की एक वेल गटातील वनस्पती सुमारे 12 फूट म्हणजे जवळजवळ 3.4 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. आता वेल जी वाढत असते तर आपल्याला अंदाज येत नाही की वेल किती फूटपर्यंत वाढत असेल, तर इथे आपल्याला ही महत्वाची माहिती या ठिकाणी देऊ केलेली आहे की एक वेल
वेल गटातील जी वनस्पती आहे ती सुमारे 12 फुटापर्यंत म्हणजे 3.4 मीटर पर्यंत वाढू शकते. आता विविध वनस्पतींचे निरीक्षण करताना आणि त्यांचे वर्गीकरण करताना या व्यस्त ठेवणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांची विवेचनात्मक विचारसरणी विकसित करण्यात मदत होईल. वनस्पतींच्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करताना त्यांच्यात संयमाची मूल्यही रुजली जातील. आपल्याला उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीवर आपण खूप विचार जर कधी करत असू तर उठताना, बसताना, झोपताना आपल्या डोक्यामध्ये त्याच एका गोष्टीबद्दल आपली सारखा आपला विचार सुरू असतो. तर हा जो उपक्रम आहे हा विद्यार्थ्यांना व्यस्ततेकडे नेणार आहे, विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणार आहे, म्हणजे त्यांचं माइंड एंगेज करणारा असा हा उपक्रम आहे. जेव्हा विद्यार्थी या उपक्रमामध्ये समरस होणार आहेत तर तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये हाच विषय सुरू असणार आहे. वेगवेगळ्या वनस्पतींच्या बद्दलची माहिती गोळा करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नरत राहणार आहेत आणि यामुळे काय होणार आहे तर विद्यार्थ्यांमध्ये एक संयमाचं मूल्य त्या ठिकाणी जोपासलं जाणार आहे. नेक्स्ट स्लाइड. एक अतिशय सुंदर स्लाइड आहे की एक कल्पक कोपरा म्हणून आपण आता हे एक स्लाइड पाहतो आहोत की एक आता इथे बघा ही विद्यार्थिनी बोलते आहे की एकदा मला वर्गात रचनात्मक फोटो फ्रेम बनवण्याचा प्रकल्प मिळाला. आता या विद्यार्थिनीला प्रकल्प मिळालेला आहे, एक सुंदर फोटो फ्रेम तिला बनवायची आहे, म्हणून मी आकृतीबंध फोटो फ्रेम बनवण्याचा विचार केला. मी फोटो फ्रेम बनवत असताना माझ्या बहिणीने सुचवलं की मी वाळलेली सुकलेली पाने वापरावी आणि एक मनोरंजक आकृतीबंध बनवावा. त्यानंतर तिने मला फोटो फ्रेम बनवण्यात मदत केली. माझ्या वर्गात माझं खूप कौतुक झालं कारण फोटो फ्रेम सुंदर, नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय होती. मी तुम्हाला ती प्रक्रिया दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या फोटोसाठी एक सर्जनशील फोटो फ्रेम तुम्ही बनवू शकले पाहिजे. आता फोटो फ्रेम बनवण्यासाठी लागणारी जी काही कागद आहे म्हणजे जी काही वस्तू आहेत, पांढरी कार्डशीट, कागद, डिंक, सुकलेली पानं आणि खाली पडलेली पाने. फोटो फ्रेम बनवण्याकरता ज्या सूचना आहेत, पांढऱ्या कार्डशीट कागदावर वेली किंवा लता सारखा आकृतीबंध काढा. चित्रात दिल्याप्रमाणे पानांना डिंकाने चिकटवा. आपण बरेचदा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पतींची वाळलेली पानं, वाळलेली फुलं, त्यांच्या पाकळ्या आपण गोळा करून त्या पुस्तकामध्ये ठेवलेले आहेत. त्यांना सुंदर पद्धतीने आपण जाळी आणलेली आहे आणि त्यांचा वापर आपण एखादं भेट कार्ड बनवण्यासाठी किंवा एखादा प्रोजेक्ट बनवण्यासाठी किंवा एखाद्या सुशोभनासाठी किंवा घरामध्ये असलेल्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने झाडांच्या अवयवांचं सुशोभन करून आपण ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. आणि इथे सुद्धा आपल्याला तेच सांगितलेले आहे. परंतु बघा, इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की झाडांची सुकलेली पानं, इन ब्रॅकेट आपल्याला दिलेलं आहे खाली पडलेली पानं, आपल्याला झाडांची पानं, फुलं तोडायची नाही आहे. झाडांच्या खाली ज्या काही वाळलेली पानं, काड्या, सुकलेली फुलं असतील त्यांचा वापर करून आपल्याला कुठलाही तुमच्या आवडीचा एक आकृतीबंध तुम्हाला त्या कार्डशीटवर रेखाटायचा आहे. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी, बरं का. तर या पद्धतीने आकृतीबंध आपल्याला जी कुठला आपल्याला आकार आवडत असेल तो आकार आपल्याला कागदावर काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोळा केलेल्या वनस्पतींच्या विविध अवयवांपासून आपल्याला सुशोभन करायचं आहे. मग याची तुम्हाला हा फ्रीडम तुम्हाला आहे की तुम्ही कुठलाही आकार घ्या, कुठल्याही वनस्पतींची पानं, फुलं गोळा करा, बिया गोळा करा आणि त्यांच्या अनुषंगाने तुम्ही या विद्यार्थ्यांकडून या पद्धतीचं एक सुशोभन कार्ड आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घेऊ शकतो. आता पुढच्या नेक्स्ट स्लाइड वर आपण बघू शकतो की चला जरा हसूया असं इथे दिलेलं आहे. हसूया म्हणजे आपल्याला काय आहे, फोटो फ्रेम मधील आपल्या वेलीच्या रोपाला पाणी देऊ नका, ना ते रोप वाढेल ना तुमची फोटो फ्रेम. अगदी एक छोटीशी आपल्याला सांगितलेलं आहे की फोटो फ्रेम मध्ये असलेले त्याला आपण पाणी देऊ का असं म्हणून इथे सांगितलेलं आहे. तर आता जागरूकता, झाडातून आपला मार्ग शोधा. आपण आता अनेकदा कुडी सोडवतो किंवा रस्ता शोधतो तर त्याच पद्धतीचं इथे एक दिलेलं आहे आपल्याला, या झाडांमधून आपल्याला मार्ग शोधायचा आहे. म्हणजे आता हे जे झाड दिलेलं आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रस्ते दिलेले आहेत. कुठेतरी जाऊन तो रस्ता बंद होतो, कुठेतरी तो रस्ता सुरू असतो. तर तुम्हाला जो रस्ता आहे त्या रोपट्यापर्यंत त्या पोहोचण्यासाठीचा जो रस्ता आहे तो तुम्हाला या झाडामधून शोधायचा आहे. हे पेन्सिल वर्क आहे, हे विद्यार्थी अगदी निश्चितपणे करू शकतील. नेक्स्ट स्लाइड. आरोग्य
आम्ही रात्री माझ्या काकांच्या घरी जेवत होतो, तेव्हा माझी चुलत बहीण निशा हिच्या पोटात दुखायला लागलं. मी माझ्या काकांना विचारलं की आपण तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे का. ते म्हणाले तिला डॉक्टरकडे नेण्याची गरज नाही, तर अपचनामुळे तिच्या पोटात दुखत आहे. ते म्हणाले की पुदिन्याचे सरबत पिल्यानंतर तिला थोड्या वेळाने बरे वाटेल. मी कुतूहलाने विचारले, पुदिना सर्व रोग बरे करू शकतो का? माझे काका हसले आणि मला म्हणाले की एका रोपाने सर्व रोग बरे होऊ शकत नाही, परंतु अशा काही वनस्पती आहेत ज्या विविध रोगांवर उपचार करू शकतात आणि त्यांना औषधी वनस्पती म्हणतात. त्यांनी मला असंही सांगितलं की जर एखादा आजार गंभीर असेल तर आपण नेहमी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. मला अशा वेगवेगळ्या रोगांवर उपयुक्त ठरू इच्छिणाऱ्या किंवा ठरू शकणाऱ्या विविध वनस्पतींबद्दल उत्सुकता आहे. या संबंधित एक उपक्रम इथे आहे. आता आपल्या घरामध्ये जर आपण आपल्या आजी किंवा आईशी जर या विषयावर जर आपण चर्चा केली तर आपल्याला असंख्य औषधी वनस्पतींची नावं माहिती पडतात. आणि या वनस्पतींचा उपयोग कुठल्या कुठल्या आजारांवरती आहे तर हे सुद्धा आपल्याला आपली आजी किंवा आपली आई आपल्याला सांगत असते. तर इथं सुद्धा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे की तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांशी चर्चा करा आणि औषधी वनस्पतींबद्दल जाणून घ्या. ज्या रोगांच्या उपचारात त्या वापरल्या जातात त्यांची नावे लिहा आणि त्यांच्या वापराची पद्धत देखील लिहा. आता इथे औषधी वनस्पतीचं नाव आहे. आता आपण एक औषधी वनस्पती घेतली, आपण जर समजा घेतली तुळस, तर असंख्य आजारांवर तुळस ही वनस्पती वापरली जाते. इव्हन तुळशीच्या झाडाचं म्हणजे तुळशीच्या रोपट्याचं जर जे छोटस खोड आहे त्या खोडाचा सुद्धा वापर वेगवेगळ्या औषधांवरती केला जातो. जर तुमच्या पायावरती जर सूज आलेली असेल तर तुळशीच्या जे खोड आहे ते उगाळून त्याचा लेप सुद्धा त्या ठिकाणी लावला जातो. तुळशीची पानं असतील, तुळशीच्या मंजुळा असतील, यांचा उकळून काढा केला असता तुमच्या शरीरामध्ये तुमच्या छातीमध्ये असलेला कफ दूर करण्यासाठी सुद्धा तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. एवढंच नव्हे तर तुळशीची पानं एखाद्या जखमेवरती तुळशीच्या पानांचा रस लावल्याने सुद्धा त्या जखमेमधील जंतू म्हणजे मारक ते औषधाचा तो रस असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला विविध औषधी वनस्पतींची नावं आपल्या घरातील ज्येष्ठांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिहावयास प्रेरित करायचं आहे. आता पुदिना तर आपल्याला माहितीच आहे की पुदिन्याचा रस पिल्याने सुद्धा आपल्याला जर अपचन झालं असेल तर त्या अपचनामध्ये पुदिन्याचा पाला आपल्याला मदत करू शकतो. त्यानंतर आमच्या इकडे कुडमुडीचा पाला आहे की ज्या कुडमुडीचा पाल्याचा वापर औषधी वनस्पती म्हणून जर एखाद्याला जखम झालेली असेल तर त्या जखमेला लावण्यासाठी त्याचा वापर होतो. अशा असंख्य वनस्पती आहेत. कोयटा आहे, पायटा आहे, त्यानंतर रवी वनस्पती आहे की जिचा वापर अनेक आजारांसाठी केला जातो. जर कुणाला काही त्वचा रोग असतील तर त्या त्वचा रोगांसाठी नायटा ह्या ज्या वनस्पती आहे ही वनस्पती त्याच्यावरती अतिशय महत्वाचं काम त्या ठिकाणी करत असते. आणि ह्या वनस्पती आपल्याला कुठून समजल्या तर आपल्या आई असतील, घरातील आजी असतील, आपले आजोबा असतील, हे जेव्हा शेतात जातात तेव्हा त्यांना विविध प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी माहिती असतात आणि त्यांची नावं ते आपल्याला सांगत असतात की या वनस्पतीचा उपयोग याच्यासाठी होतो, त्या वनस्पतीचा उपयोग त्याच्यासाठी होतो. आणि अशीच चर्चा विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा करायला सांगायची आहे की ज्या अनुषंगाने विद्यार्थी वनस्पतींची विविध औषधी वनस्पतींची नावं विद्यार्थ्यांनी शोधले पाहिजेत आणि त्यांचा उपयोग काय होतो हे सुद्धा विद्यार्थ्यांनी शोधून या तक्त्यामध्ये या ठिकाणी लिहावायचं आहे. आणि त्यांचा वापर कसा करायचा आहे तर हे सुद्धा विद्यार्थ्यांना निश्चितपणे माहित असायला हवं. कोडी सोडवण्याची वेळ. आता इथे कोडी सोडवण्यास सांगितलेली आहे की मी एक अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. माझे जेल त्वचेसाठी वापरले जाते. माझ्या पानांपासून तयार केलेला रस अनेक रोग बरे करतो आणि मला आश्चर्यकारक वनस्पती म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर काय असेल? विद्यार्थी निश्चितपणे विचार करतील. जेल म्हटल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या समोर त्या वनस्पतीचं नाव येणार आहे आणि ती म्हणजे कोरफड. कोरफडीचे विविध अंगी उपयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. अनेक अनुषंगाने प्रत्येक त्या वनस्पतीचा जो प्रत्येक अवयव आहे हा विविध आजारांवरती आहे. त्याचा ज्यूस असेल किंवा त्याची जेली असेल तर या वनस्पतीचा उपयोग केसवाढीसाठी असेल किंवा स्किन त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये असलेले अंतर्गत जे काही आजार असतील आजार बरे करण्यासाठी सुद्धा या ॲलोव्हेरा ची जेल जी आहे त्याचा वापर केला जातो. त्याचा जो ज्यूस आहे त्याचा सुद्धा वापर केला जातो. या चौकशीवर आधारित उपक्रम कुटुंबातील ज्येष्ठांकडून औषधी वनस्पतींची माहिती गोळा करताना विद्यार्थ्यांना संवाद आणि सहयोग कौशल्य विकसित करण्यास मदत करेल. विद्यार्थी त्यांच्या ज्येष्ठांशी चांगल्या पद्धतीने बोलल्यावर सभ्यतेची मूल्य देखील त्यांच्यात रुजली जातील. आता विद्यार्थ्यांना माहिती गोळा करायची आहे, माहिती कलेक्ट करायची आहे, तर त्या अनुषंगाने जेव्हा विद्यार्थी घरातील कुटुंबांशी किंवा आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करतील तर त्या
बोलत असताना विद्यार्थ्यांना माहिती गोळा करणे या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो अतिशय पोलाईट नम्र भाषेमध्ये समोरच्यांशी बोलणार आहे. म्हणजेच काय, तर एक भाषण संभाषण कौशल्य विकसित होणार आहे विद्यार्थ्यांचं. त्यामध्ये नम्रता जी फार अतिशय महत्वाचा घटक आहे, तो नम्रतेची एक सूचक विद्यार्थी त्या ठिकाणी बनतील. नम्रता त्यांच्या अंगी बाणेल आणि माहिती कलेक्ट करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची भाषा शैली आपल्याला वापरावी लागते याचा आपोआप धडा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळणार आहे. नेक्स्ट. एक गेमिंग झोन म्हणून आहे या ठिकाणी, बघू शकता आपण या स्लाइड वरती. काल मी माझ्या मित्रांसोबत एक मनोरंजक खेळ खेळला. मी बऱ्याचदा हा खेळ वेगवेगळ्या प्रकारे खेळते, जसे की भूमिका साकारणे आणि अंदाज लावणे. आता माझ्याकडे औषधी वनस्पती, झुडुपे, झाडे, वेली आणि लतांविषयी जाणून घेण्यासाठी हा खेळ वेगळ्या पद्धतीने खेळण्याची कल्पना आहे. हा खेळ खेळण्यासाठी मी तुम्हाला काही सूचना सांगत आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबात आणि मित्रांसह विविध प्रकारच्या वनस्पतींबद्दल मजेदार पद्धतीने शिकू शकाल. मनोरंजक पद्धतीने माहिती कलेक्ट करायची आहे किंवा मनोरंजक पद्धतीने हा खेळ आपल्याला खेळायचा आहे. खेळाविषयीच्या दिलेल्या सूचना वाचा. 2 संघात सदस्यांना विभागा. म्हणजे आता तुम्हाला 2 गट करायचे आहेत. काही चिठ्ठ्या बनवा. खालील वर्गात विविध वनस्पतींची नावे लिहा. औषधी वनस्पती, झुडपे, झाडे, वेली आणि लता चिठ्ठ्यांवरती लिहा. एका संघातील खेळाडूला चिठ्ठी घेण्यास सांगा. ते चिठ्ठीवर लिहिलेले नाव ओळखतील आणि कारणांसह स्पष्टीकरण देतील. योग्य कारण देऊन वनस्पती वर्गवारी सांगता आल्यास संघाला 10 गुण मिळतील. जर संघ वर्ग किंवा कारण सांगू शकला नाही तर संघाला 5 गुण मिळतील. जो संघ सर्वाधिक गुण मिळवेल तो विजेता असेल. अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी सांगितलेला आहे. 2 गट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर चिठ्ठ्यांवरती आपल्याला नावं लिहायची आहेत. त्याच्यामध्ये विविध वनस्पतींची नावं आपण लिहिणार आहोत. मग त्या प्रत्येक प्रकारातील त्या वनस्पती असणार आहेत. काही वृक्ष, काही औषधी वनस्पती, काही झुडपं, काही वेली, काही लता आणि त्याच्यातली प्रत्येक गटातला एक खेळाडू येणार आहे आणि तो चिठ्ठी उचलणार आहे आणि त्या चिठ्ठीवरील झाडाचं किंवा त्या वृक्षाचं नाव बघून त्याविषयीची तो माहिती सांगणार आहे. जर सांगितली तर त्या संघाला 10 गुण, जर नाही सांगितली तर त्या संघाला 5 गुण. अतिशय छान खेळ आहे हा. खेळ आपण अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या वर्गामध्ये तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही हा खेळ अडॅप्ट करून तुमच्या वर्गामध्ये घेऊ शकता. आता नेक्स्ट स्लाइड जी आहे त्या नेक्स्ट स्लाइड वरती तुम्ही बघू शकता की झुडुपे असलेली जागा एक बाग असते ज्यामध्ये प्रामुख्याने झुडुपे असतात. म्हणजे आता हे विचारलेले की तुम्हाला माहित आहे का, तर आपल्या बगीच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या घरी सुद्धा किंवा छोट्याशा जागेमध्ये जेव्हा आपण बगीचा तयार करतो त्यामध्ये आपण मोठमोठी वृक्ष नाही लावत. आपण कुंड्यांमध्ये असलेली छोटी छोटी झुडपे, छोटी छोटी झाडे, आपण छोट्या छोट्या वनस्पती, छोटी छोटी रोपटे आपण त्या ठिकाणी लावतो. मोठमोठी वृक्ष आपण त्या ठिकाणी लावत नाही, जागेच्या अभावानेही लावत नाही किंवा जमिनीमध्ये गेल्यानंतर त्या झाडांच्या मुळाचा आपल्या आजूबाजूच्या प्रिमायसेसला त्याचा त्रास होऊ नये म्हणूनही आपण ती लावत नाही. जागा पुष्कळ असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी लावू शकता. परंतु बागेमध्ये ज्या वनस्पती लावलेल्या असतात ह्या वनस्पती म्हणजे झुडपे असतात. ह्या वनस्पती वृक्ष या प्रकारामध्ये मोडत नाहीत. हा आनंददायक उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसह खेळ खेळताना संवाद आणि सहयोग कौशल्य विकसित करतात. हे खेळ खेळताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकी आणि आदराची मूल्य देखील रुजली जातील. आता जीवनाधारित जी काही जीवन कौशल्य आहेत या जीवन कौशल्यांकडे आपण आपोआप जात आहोत. अगदी त्या पायवाटेवरती आपले पाय आपोआप जात आहेत. बघा, वेगवेगळ्या विवेचनात्मक विचारसरणीचा अवलंबन असेल, पर्यावरणपूरक मूल्यांची जोपासना असेल किंवा नम्रतेची एक भावना असेल, भाषण संभाषणाचं कौशल्य विकसन असेल, चिकित्सक विचारसरणीची अवलंब असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी या प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांमध्ये बाणवणार आहोत. आणि एक शिक्षक या नात्याने आपल्याला हा विचार करावयाचा आहे की खरोखर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये बांधल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक बदल पर्यावरणाविषयी सुद्धा होणार आहे आणि त्याचा स्वभाव जो आहे तो स्वभावामध्ये सुद्धा निश्चितपणे फरक पडणार आहे. आता या नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला बातमी आहे. एके दिवशी बातमी वाचत असताना कळलं की आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आता आपल्याला माहित आहे की 5 जून हा जो दिवस आहे हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी त्या वृत्तपत्राचे संपूर्ण पान आरोग्य आणि स्वच्छतेसाठी दिलं गेलं होतं.
त्या पानावर वनस्पतीच्या उपयोगाची माहिती देणारा लेखही होता. त्यातील एक महत्वाचा भाग मी तुम्हाला वाचायला देत आहे, जेणेकरून तुम्हालाही वनस्पतींच्या विविध उपयोगांबद्दल माहिती व्हावी. आता 5 जून रोजी जो वर्तमानपत्र जे आलेलं आहे, त्या वर्तमानपत्राला त्या दिवसाच्या अनुषंगाने त्या वर्तमानपत्रामध्ये झाडांच्या बद्दल जी माहिती दिलेली होती, ती माहिती या ठिकाणी आपण वाचू शकता. या ठिकाणी या स्लाइड वरती ती माहिती दिलेली आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे आजूबाजूची हवा दिवसेंदिवस खराब होत आहे. प्रदूषणामुळे लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. बाहेरील विषारी हवेवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, पण प्रदूषण आणि विषारी पदार्थ घरात येऊ नयेत यासाठी पावले उचलली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे, ज्याद्वारे शुद्ध हवा मिळेल आणि घरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठाही होईल. अशा परिस्थितीत घरात ऑक्सिजन देणारी झाडे लावणे हा उत्तम पर्याय आहे. झाडे घरामध्ये ठेवल्याने हवेची गुणवत्ता तर सुधारतेच, शिवाय मानसिक दृष्ट्याही निरोगी वाटते. आज जागतिक पर्यावरण दिन 2011-21 निमित्त आम्ही तुम्हाला अशा वनस्पतींबद्दल सांगत आहोत, जी तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय दररोज ऑक्सिजन पुरवतात. घरी बसून ऑक्सिजन घेण्याची ही पद्धत आहे, ज्यामुळे तुमचा आर्थिक दृष्ट्या खर्च होणार नाही आणि तुमचे आरोग्यही टिकेल. बहुतेक भारतीय घरांमध्ये तुळशीचे रोप असतं. असं मानलं जातं की ते घरामध्ये लावल्याने चांगले आरोग्य आणि सौभाग्य येते. असं मानलं जातं की तुळशीचे रोप घरामध्ये ठेवल्यास ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, कारण ते दिवसभरात 20 तास ऑक्सिजन देतं. एवढंच नाही, तर हवेतील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यासारखे हानिकारक वायूही शोषून घेतं. नेक्स्ट स्लाइड. तर आता ही जी बातमी दिलेली होती, या बातमीमध्ये आपण अगोदरही चर्चा केली की सर्वाधिक ऑक्सिजन देणारे जे रोपट आहे, तर जे झुडूप आहे ते आहे तुळस, आणि सर्वाधिक ऑक्सिजन देणारं जे झाड, जो वृक्ष आहे तो आहे पिंपळ. पिंपळ लावणं शक्य नाही, परंतु आपल्या भारतीय घरांमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन हे आहे. त्या तुळशी वृंदावनामध्ये तुळस लावलेली असते. तर याला वैज्ञानिक आध्यात्मिक कारण तर आहेच, परंतु एक वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की त्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग हा व्यक्तीच्या प्रत्येक आजारासाठी असेल किंवा व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्या झाडाचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आताच घेतलेल्या माहितीनुसार 20 तास ऑक्सिजन देण्याचं काम तुळस करत असते. आणि प्रदूषणामध्ये जे सर्वाधिक घातक वायू जे आहेत, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, हे वायू शोषून घेण्याचं काम जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुळस करत असते. म्हणून तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलीच पाहिजे, असं आपल्याला या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. खाली हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पती आहेत, छायाचित्र दिलेली आहेत. त्यांची नावे शोधा आणि त्यांच्या इतर फायद्यांबद्दल लिहा. आता इथं ही जी काही झाडं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बांबूचं झाड पण आहे याच्यामध्ये. हे कुंडीतलं झाड मला वाटते वडाचं असावं, ते कुठलं आहे ते लक्षात येत नाहीये. त्यानंतर कोरफड असेल, आणि हे कमळाचं एक दिसतंय आपल्याला की या रोपांचे फायदे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. या रोपांचे काय फायदे आहेत, तर आपल्या कुटुंबामध्ये जर विद्यार्थ्यांनी चर्चा केली तर यांची निश्चितपणे विद्यार्थी याचा फायदा जो आहे ते विद्यार्थी आपल्याला कलेक्ट करून लिहू शकतील. आता एक कुतूहल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आहे, कमळ वनस्पती ही एक अशी वनस्पती आहे ज्याचे खोड आपण खातो, पण ते आपल्या आजूबाजूला वाढवत नाही. त्याचप्रमाणे अनेक झाडे आहेत जी आपल्या जवळ वाढत नाहीत, परंतु आपण त्यांचा वापर अन्नासाठी करतो. अशा वनस्पतींची माहिती गोळा करा. आता कमळ ही अशी वनस्पती आहे की आपल्याला माहित आहे, कमळाच्या ज्या बिया असतात त्याला मखाणे असे म्हणतात, आणि मखाणा प्रोटीनचा एक महत्वाचा स्रोत आहे की जो या कमळांपासूनच तयार केला जातो, या कमळांच्या बियांपासूनच. तर आपल्याला आजूबाजूला कमळ, आपल्या आजूबाजूला कधी आपण बघत नाही, आपल्या आजूबाजूला कमळ वाढत नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्या ज्या काही उपयोग आहेत ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. तर त्याला मखाणे हा एक कमळाच्या बियांपासून तयार होणारा महत्वाचा पौष्टिक असा पदार्थ आहे की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पूर्ण अन्न त्याला म्हटलं जातं, तर ते प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे. प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे. सांगण्याचा मुद्दा हा की कमळ आपल्या आजूबाजूला कुठेही आपल्या वाढत नाही, परंतु तरी सुद्धा त्याचे उपयोग ते जिथे कुठे वाढत असेल तिथून आपल्यापर्यंत त्याचे उपयोग हे पोहोचत असतात. आता मी नेमकंच तुम्हाला सांगितलेलं आहे की मखाणे जे असेल किंवा कमळ काकडीची असेल,
तर याच्या पौष्टिक खूप आहे आणि कुठल्याही पद्धतीच्या पेस्टिसाइडचा वापर त्याच्यावरती केलेला नसतो, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी निश्चितच आवश्यक आहे. तुम्ही ही माहिती निश्चित लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा निश्चित पोहोचवा. नेक्स्ट स्लाइड. मूल्यांवर आधारित अध्ययन. एके दिवशी मी आमच्या बागेत एक रोप पाहत होते आणि मला जाणवले की ते रोप वाढत नाही. मी माझ्या आईला विचारलं की झाडे कोणत्या वेळी त्यांची वाढ थांबवतात. माझ्या आईने मला सांगितलं की झाडे असे नियम ठरवत नसतात, ते आयुष्यभर वाढत असतात. आपण वनस्पतींकडून खूप काही शिकलं पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे. तिने मला वनस्पतींच्या काही गुणांबद्दल सांगितले आणि ते वास्तविक जीवनात केव्हा आणि कसे लागू केले जाऊ शकतात, तसेच त्यांचा मला कसा फायदा होतो हे देखील सांगितलं. येथे तुमच्यासाठी एक उपक्रम दिला आहे जिथे ही मूल्ये उपयुक्त ठरतील अशी उदाहरणे तुम्हाला सापडतील. वनस्पतींची काही गुण खाली दिली आहेत. ही मूल्ये विकसित करण्यासाठी कोणत्या पायऱ्या लागू केल्या जाऊ शकतात आणि ते कसे फायदेशीर ठरतील याचा विचार करा. वनस्पतींची गुणवैशिष्ट्य. वनस्पती स्वतःसाठी मर्यादा ठरवत नाहीत. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी सतत करत राहा. ती गुणवैशिष्ट्ये कशी उपयुक्त ठरतील? वनस्पती स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी संघर्ष करतात. म्हणजेच काय, आता बघा आपण वनस्पतींकडून काही गोष्टी शिकणार आहोत, आपला त्याच्याशी सहसंबंध जोडून, की जसं वनस्पती स्वतःसाठी मर्यादा ठरवत नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात हे आपण केल्या पाहिजेत. आपण आपल्याला कुठल्याही मर्यादांमध्ये बांधून न ठेवता सकारात्मक दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी इतरांच्या फायद्याच्या असतील, स्वतःच्या आयुष्याच्या अनुषंगाने फायद्याच्या असतील, ज्याने आपला उत्कर्ष होणार असेल, आपला विकास होणार असेल, परंतु अशा गोष्टी करताना काही काळजी घेऊन कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला वागायचं. कारण आपण झाडांचाही पाहू शकतो की त्यांचा आपल्याला कुठलाच त्रास होत नाही. ते स्वतःच्या मर्यादांच्या ठरवत नाहीत का मला इतकंच वाढायचं आहे, की मला इतक्याच घरांवरती सावली टाकायची आहे, किंवा मला 2च फुलं मला आली पाहिजेत, असं हे झाडं असं ठरवत नाही. म्हणजेच काय, तर ते कुठल्याही मर्यादा ठरवत नाहीत. तर आपल्याला सुद्धा स्वतःच्या आयुष्याच्या सकारात्मक उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा. कुठल्याही पद्धतीने हार न मानता विद्यार्थ्यांनी काही झाडांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती आपल्या आयुष्याचा सहसंबंध त्या ठिकाणी जोडून ती अवलंबली पाहिजेत. वनस्पती स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी संघर्ष करतात. म्हणजे त्या वनस्पती ज्या आहेत, जर आता आपण पाहू, म्हणजे आपला असा एक एकंदरीत अनुभव असतो की जर कधी कधी पाऊस पडला नाही तर आपण पाहतो का की लगेच झाडं उन्मळून पडतात? नाही. झाडं त्यांची मुळं जमिनीच्या पोटामध्ये अधिक अधिक घट्ट रोवत जातात आणि जिथून कुठून त्यांना पाणी भेटत असते तिथपर्यंत ते जाऊन पोहोचतात. म्हणजेच काय, तर जगण्यासाठीचा जो संघर्ष असतो हा संघर्ष ही झाडं सतत करत असतात. आणि आपल्याला सुद्धा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये हार न मानता आपल्याला झाडांप्रमाणे खंबीर उभं राहून जगायला शिकायचं आहे. असं एक गुणवैशिष्ट्य या झाडांकडून आपल्याला शिकायचं आहे. वनस्पती स्वतःसोबत आनंदी असतात. म्हणजेच काय, तर एक झाड दुसऱ्या झाडाला सांगत नाही की बाबा रे तू असं कर, किंवा दुसरं झाड त्यालाही सांगत नाही की बाबा रे तुझं हे चुकलं, तू असं कर. म्हणजेच काय, तर त्या ज्या वनस्पती आहेत ह्या स्वतः आनंदी असतात आणि स्वतः आनंदी असून आपल्या आजूबाजूच्या लोकांना जितकं त्यांच्याकडून होईल तितकं करत असतात. उद्देश त्यांचा करण्याचा नसतो. ती झाडं आहेत ती त्यांच्या पद्धतीने त्यांना ठरवून दिलेल्या निसर्ग नियमानुसार त्यांना जे ठरवून दिलेलं आहे ते तेवढं करतात. परंतु ते करत असताना कुठलाही दुजाभाव ह्या वनस्पती करत नाही. म्हणजेच काय, तर स्वतःसोबत आनंदी राहून इतरांसोबत आनंद वाटण्याचं काम या वनस्पती करत असतात. झाडे त्यांच्या गतीनुसार वाढतात. तुमचं काम तुमच्या गतीने करा, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आता जर एखादा निलगिरीचं झाड आहे, तुम्ही बघितलं असेल, एखादं निलगिरीचं झाड आहे आणि एखादं आंब्याचं झाड आहे, तर आता या दोघांनी जर एकमेकांशी उंचीच्या बाबतीमध्ये जर कॉम्पिटिशन लावली किंवा निलगिरीच्या झाडानं जर कधी म्हटलं की मला पण आंबे यायलाच पाहिजे, असं शक्य होईल का? नाही. कारण की 2 झाडं आहेत, 2 वृक्ष आहेत, 2 वेगवेगळ्या प्रवृत्तीचे वृक्ष आहेत. त्यांच्या निसर्ग नियमानुसार त्यांना ठरवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाढ होणार असते आणि त्या पद्धतीनुसार ते त्यांचं या सृष्टीसोबत असलेलं त्यांचं जे सहसंबंध आहे तो जोपासत असतात. तर आपल्यालाही तेच करायचं आहे
की इतरांसोबत कुठल्याही गोष्टीची तुलना न करता आपल्यामधली गुणवैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या आयुष्याची फलश्रुती आपण कशा पद्धतीने देऊ शकू याचा विचार करायला हवा. म्हणजेच काय तर झाडांकडून आपण ज्या काही गोष्टी शिकणार आहोत त्या गुणवैशिष्ट्यांचा उपयोग आपण आपलं आयुष्य अधिकाधिक सुकर करण्यासाठी करणार आहोत आणि या गोष्टीकडे विद्यार्थ्यांचं अवधान आपल्याला केंद्रित करायचं आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टीकडे वळवायचं आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट या अनुषंगाने समजून सांगायची आहे. कारण आपण विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या विचारांची वाटचाल ही होणार आहे. व्यक्तिमत्व विकास. एके दिवशी मी माझ्या वडिलांसोबत डायनिंग टेबल घेण्यासाठी बाजारात गेलो होतो. दुकानदाराने वेगवेगळे डायनिंग टेबल दाखवले. पण एक डायनिंग टेबल खूप महाग होतं. मी माझ्या वडिलांना विचारलं की ते डायनिंग टेबल इतकं महाग का आहे. मग त्यांनी स्पष्ट केलं की डायनिंग टेबल शिसम लाकडापासून बनवलेलं आहे आणि त्याच्या वाळवी प्रतिरोधक गुणांमुळे आणि टिकाऊपणामुळे ते सर्वात महाग आहे. त्यांनी मला सांगितलं की आपल्या झाडांपासून इतर अनेक गोष्टी मिळतात आणि मला त्याबद्दल शोधण्यास सांगितले. ते म्हणाले की झाडे आपल्याला अनेक गोष्टी देतात, ते मानवाचे सर्वात चांगले मित्र मानले जाऊ शकतात. निश्चितपणे झाडं हे मानवाचे सर्वात चांगले मित्र आहेत. या गोष्टीला आपल्याला परिपोष करण्यासाठी या गोष्टीच्या प्रति विद्यार्थ्यांना विचार प्रक्रिया विद्यार्थ्यांची वाढवण्यासाठी इथे खाली तुम्हाला एक स्वाध्याय म्हणूयात आपण दिलेला आहे की झाडांपासून मिळणाऱ्या काही गोष्टी शोधा. खाली रिकाम्या चौकटीत दिलेल्या झाडावर ते काढा आणि लिहा. आता या रिकाम्या चौकटीमध्ये आपण जरी नाही काढू शकलो तरी पण आपण निदान ऍटलीस्ट नावं तरी लिहू शकतो की झाडांपासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात. इथे आपल्याला दिलेलं आहे की डायनिंग टेबल आहे, आपल्या घराला असलेले दरवाजे आहेत, घरामध्ये असलेला जो काही टेबल आहे, सोफा आहे, त्यानंतर आपल्या घराला लावलेल्या ज्या काही चौकटी आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठमोठ्या झाडांच्या ह्या डिळी आहेत, जळणासाठी इंधनासाठी लाकूड आहे, असंख्य अशा गोष्टी स्टॉप. आपल्याला झाडांपासून सगळं मिळतात. बंद झालं. त्यानंतर अन्नधान्य आहे, आपल्याला जे काही गहू असेल, ज्वारी असेल, तुमच्याकडे जो भाजीपाला येतो, तुम्ही जी फळं खाता, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, इव्हन आपण जो ऑक्सिजन घेतो हा ऑक्सिजनचा दाता सुद्धा ही झाडच आहेत. म्हणजे एक ना असंख्य अशा गोष्टी आपल्याला या झाडांपासून मिळत असतात. म्हणून झाडे हेच मानवाचे सर्वोत्तम मित्र असं म्हणायला कुठलीही हरकत नाही. व्यक्तिमत्व विकास. झाडे आपल्याला खूप काही देतात, बरोबर. म्हणजे जे काही आहे झाडे आपल्याला खूप काही देतात, आपण त्यांना काय परत द्यायला पाहिजे. आता हा विचार विद्यार्थी करणार आहेत. आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहोत. विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत की झाडं आपल्याला खूप काही देतात, आपण त्यांना काय परत द्यायला पाहिजे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं जे ओपिनियन आहे ते वेगळं वेगळं असेल किंवा सारखं असेल. विद्यार्थी त्यांच्या सकारात्मक विचारसरणीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी निश्चितपणे लिहितील. अशी कल्पना करा की तुम्हाला एखाद्या झाडाशी मैत्री करायची आहे, तर कोणत्या झाडाशी तुम्हाला मैत्री करायला आवडेल आणि का. तुम्ही तुमच्या मित्राला कोणते टोपण नाव देऊ इच्छिता. बघा हा, आता प्रश्न आहे, मैत्री करायची आहे आणि तुमच्या मित्राला कोणतं टोपण नाव देऊ इच्छिता. विद्यार्थी याचं उत्तर अगदी बरोबर लिहितील. त्यांच्या मित्रांच्या प्रति अभ्यास असेल किंवा कुठलं झाड विद्यार्थ्यांना आवडतं त्या अनुषंगाने. तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये कोणते गुण हवे आहेत. अनेक गुण विद्यार्थ्यांना, म्हणजे आपण जरी इतरांसोबत वाईट वागत असलो तरी सुद्धा समोरचा व्यक्ती आपल्याशी चांगलाच वागला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते. म्हणजे आपण काय म्हणू की माझा जो मित्र आहे तो मला मदत करणारा हवा, बरोबर, किंवा माझ्या चहाड्या शिक्षकांकडे किंवा माझ्या आई वडिलांकडे न करणारा हवा, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माझा समजून घेणारा हवा, ज्याच्याकडे मी माझं मन मोकळं करू शकेल असा मला माझा मित्र हवा. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या अनुषंगाने वेगवेगळे उत्तर आपल्याला याचे लिहू शकतात की त्यांना कुठला गुण असणारे विद्यार्थी किंवा मित्र हवा आहे. एखाद्याचा मित्र होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण हवे आहेत. बघा, अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वयंमूल्यमापन करायचं आहे की म्हणजे मला जर मित्र हवे असतील तर माझा सुद्धा स्वीकार जर कोणी मित्र म्हणून करणार असेल तर माझ्यामध्ये कुठले कुठले गुण आहेत. माझ्यामध्ये सहकार्याची भावना आहे का, माझ्यामध्ये मदतीची भावना आहे का, माझ्यामध्ये इतरांना समजून घेण्याची भावना आहे का, की माझ्यामध्ये एकमेकांची तुलना करण्याची माझी प्रवृत्ती आहे, किंवा माझ्या स्वभावामध्ये द्वेष मत्सर ह्या भावना आहे, किंवा एखाद्याला कमी जास्त दाखवण्याकडे माझा दृष्टिकोन आहे का,
किंवा माझे विचार इतरांना पटणारे आहेत का? म्हणजे अशा विविध अनुषंगाने विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन या ठिकाणी करणार आहेत, की एखाद्याला मित्र होण्यात जर मला कुणाला तरी मित्र करून घ्यायचं असेल तर माझ्यामध्ये आवश्यक ते गुण आहेत का? अशा पद्धतीचा विद्यार्थी स्वयंमूल्यमापन या प्रश्नाच्या अनुषंगाने करतील. झाडे सर्वांची मदत करतात. तुम्ही एखाद्याची मदत केली असलेली एखादी घटना सामायिक करा. सामायिक करा म्हणजे तुम्हाला उल्लेख करायचा आहे की झाडे ज्याप्रमाणे सगळ्यांची मदत करतात, तुम्ही एखाद्याची मदत केलेली आहे का? निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा केव्हा संधी मिळते त्या त्या वेळेला आपण ठरवून तरी नाही, परंतु जर त्या वेळेला जर आपलं होत असेल तर आपण त्या वेळेला जर शक्य असेल तर निश्चितपणे आपण एकमेकांची मदत, एखाद्या अनोळखी व्यक्तीची सुद्धा आपण कधी कधी मदत करतो किंवा एखाद्या ओळखीच्या लोकांची सुद्धा आपण अनेकदा मदत करतो, मित्रांची मदत करतो, आईची मदत करतो, वडिलांची मदत करतो. तर असा एखादा प्रसंग विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगायचा आहे. जर तुम्ही झाड असता तर तुम्ही कोणते झाड असता आणि का? एक कल्पनाशक्तीवर आधारित असा हा एक प्रश्न आहे. जर तुम्ही झाड असता तर कुठलं झाड असतं, कुठलं झाड व्हायला तुम्हाला आवडलं असतं? तर आता इथे सुद्धा विद्यार्थी एका उत्तमोत्तम झाडाचं एखादं नाव शोधतील आणि का बरं आवडेल ते झाड व्हायला याचं सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहितील. शिसमच्या झाडाला लाकडाला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? आता हा जो एक महत्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना सांगायचा आहे की शिसमचं जे झाड आहे, शिसमच्या लाकडाला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात? हा आनंददायक उपक्रम जेव्हा विद्यार्थी आपल्याला वनस्पतींमधून मिळणाऱ्या गोष्टींचा शोध घेतील तेव्हा त्यांच्यात पर्यावरण विषयक जागरूकता आणि विवेचनात्मक विचार कौशल्याची मूल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. जेव्हा त्यांना कळेल की झाडे आपल्याला कशी मदत करतात तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतींबद्दल कृतज्ञता आणि कौतुकाची मूल्य देखील रुजवली जातील. म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये ह्या गोष्टी आपल्याला हेतुपुरस्पररित्या पेरायच्या आहे की वनस्पतींबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्याबद्दलचं जे कौतुक आहे, जे उत्सुकता आहे वनस्पतींबद्दल, ती त्यांच्या विश्वामध्ये रममाण होण्याची एक सवय विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभणार आहे. आपल्याला जी काही जीवन कौशल्य आहेत ही जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हेतुपुरस्पर आपल्याला काही प्रयोजन करायची आहेत की ज्या अनुषंगाने विद्यार्थी पर्यावरण पूरक गोष्टींमध्ये सहभागी होईल. नेक्स्ट स्लाइड. वोकॅब्युलरी एनरिचमेंट. आता इथे वोकॅब्युलरी एनरिचमेंट मध्ये इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने आपण बघू शकता. वन डे आय डिड नॉट गो आउटसाइड टू प्ले विथ माय फ्रेंड्स as it was raining. That was a particularly dull day for me. My mother suggested that I play a game with her and learn something new. She got some flashcards in which there were steps given to grow a plant. My mother asked me to arrange the flashcards of growing plants in the correct order. You can also do the same activity by cutting and pasting the given flashcards in the correct sequence. आता इथे सांगितलेलं आहे की माझ्या आईने एक दिवस खेळामध्ये माझ्यासाठी काहीतरी फ्लॅश कार्ड तयार केलेली होती आणि ज्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की झाडं कशा पद्धतीने वाढतात. तर तुम्ही सुद्धा अशा काही फ्लॅश कार्डचा वापर करून तुमच्या विद्यार्थ्यांकडून एखादा उपक्रम एखाद्या ठिकाणी करून घेऊ शकता. कट अँड अरेंज द फ्लॅश कार्ड्स गिवन इन annexure. फर्स्ट पेस्ट देम इन द प्रॉपर सिक्वेन्स टू प्लांट अ ट्री. झाडं लावण्यासाठीची सिक्वेन्स कसा आहे, म्हणजे झाडं लावण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पायऱ्यांचं चढाव्या लागतात किंवा कोणकोणत्या पायऱ्या असतात झाडं लावण्यासाठीच्या, तर त्याचा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, फ्लॅश कार्ड्स विद्यार्थ्यांकडून देऊन आपण त्यांच्याकडून ते फ्लॅश कार्ड अनुक्रमे आपण त्यांच्याकडनं इथे पेस्ट करून घेणार आहोत, चिपकवून घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Write the steps for planting a tree using doing words from the flashcard that you have pasted in the previous page. Underline the action words in the given sentences as well. आता कुठले कुठले सेंटेन्सेस इथे येतील की ज्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांकडून व्होकॅब्युलरी एनरिचमेंट करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांकडून आपल्याला इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह विद्यार्थ्यांचा वाढवायचा आहे. त्या अनुषंगाने फ्लॅश कार्ड वरती जे सेंटेन्सेस आहेत, ज्या क्रिया दिलेल्या आहेत, त्याला लागून कुठले कुठले सेंटेन्सेस आपण या ठिकाणी घेऊ शकतो की जसं इथे दिलेलं आहे टेक सम सीड्स, म्हणजे काही बिया घ्या. नंतर मग त्याला काय काय करायचं आहे, मग तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने, टेक सम सीड्स, प्लांट देम इन अ, तुम्ही जर एखाद्या कुंडीमध्ये जर त्याला टाकणार आहात तर तुम्ही तेही सांगू शकता प्लांट इन अ पॉट. त्याच्यानंतर अजून काय कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांकडून त्या अनुषंगाने करून घेणार आहात, तर त्याचा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून लावून घ्यायचा आहे.
आता आपल्याला let us be the mindful. Plant any sapling with the help of your parents. Describe your feelings after planting it, which is also living being just like you. What qualities do you need to have in order to take care of a plant? What would you like to call your plant friend? Why? How will you spend time with your plant friend? What will you do during that time? आता इथे आपण ज्या विद्यार्थ्यांना ह्या ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत की आपण त्या कशा कशा पद्धतीने आपण त्या बिया आहेत त्या लावलेल्या आहेत किंवा झाडं लावण्याची जी प्रोसेस आहे किंवा रोपटं लावण्याची जी प्रोसेस आहे ही आपण विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. आणि ते करत असताना विद्यार्थ्यांनी ते स्वतः पाहिलेलं आहे, स्वतः त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना ही काही प्रश्न विचारलेली आहेत की तुम्हाला या तुमच्या झाडाशी मैत्री करताना कसं वाटलं किंवा या झाडाबद्दल तुमची फिलिंग्स काय आहेत, तुम्ही या झाडाबद्दल मेहनत घेतलेली आहे, तुम्ही हे झाडं लावलेली आहे, तर त्यांना तुम्ही स्वतःचे मित्र समजता का, आणि जर समजत असाल तर का. अशा पद्धतीचे काही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये बसण्यासाठी म्हणून तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. माझ्या अध्ययनाचा पुरावा. अध्ययनाचा पुरावा आता इथे आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जेव्हा आपण प्रोजेक्ट राबवतो तर त्या वेळेला आपल्याला त्या अध्ययनाचे काही पुरावे त्या ठिकाणी आपल्याला जोडावे लागत असतात. एखादं कृती संशोधन जर आपण करत असू किंवा एखादा उपक्रम राबवत असू, एखादा प्रकल्प जर आपण राबवत असू तर हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ठरतो की आपण या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याचा पुरावा काय आहे. मला वनस्पतींच्या वेगवेगळ्यांची माहिती मिळाली. मग आता तुम्ही सहमत आहात, असहमत आहात की पूर्णपणे सहमत आहात इथे तुम्हाला टिक मार्क करायची आहे. मी वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांना नावे द्यायला शिकलो आहे. मी आता लहान रोपे आणि झाडांमध्ये फरक करू शकतो. म्हणजे विद्यार्थी प्रोजेक्ट पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांच्या अनुभवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत का याचा पुरावा हा या ठिकाणी असणार आहे की विद्यार्थ्यांनी किती मनापासून हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. आणि प्रोजेक्ट राबवल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे जे काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत या मुद्द्यांच्या अनुसार विद्यार्थी सहमत आहेत की पूर्णतः सहमत आहेत की अंशतः सहमत आहेत याचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुरावा मिळणार आहे. मी आता त्यांच्या आकार आणि स्वरूपावरून वेगवेगळ्या वनस्पती बघून ओळखू शकतो. मी त्यांचा आकार, रंग आणि सुगंध या आधारावर वनस्पतींमध्ये फरक करायला शिकलो आहे. मी आता झाडे, औषधी वनस्पती आणि झुडुपे या गटात वर्गीकृत करायला शिकलेलो आहे. आता मला लता आणि वेली तसेच त्यांच्यातील गुणवैशिष्ट्ये याबद्दलची माहिती आहे. सुकलेल्या वाळलेल्या पानांच्या सहाय्याने फोटो फ्रेम तयार करताना मला आकृतीबंधाची माहिती मिळाली. मी औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग शिकलो. हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींबद्दल मी शिकलो. आपण आपल्या व्यक्तिमत्वात वनस्पतींच्या विविध गुणांची भर घालू शकतो हे मी शिकलो. मला कळले की वनस्पती हे माणसाचे सर्वात चांगले मित्र का आहे. मी झाड लावण्यासाठी योग्य पायऱ्या शिकलो आहे. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये उत्तरे लिहिताना मी माझे साक्षरता कौशल्य वाढवले आहे. म्हणजे आपण बघा जी उद्दिष्ट आपण ठरवलेली होती त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वाटचाल केलेली आहे आणि त्या वाटचालीमधून विद्यार्थी या पद्धतीने झाडांशी समरस व्हायला शिकलेले आहेत. झाडांची माहिती मिळवण्यात विद्यार्थी अग्रेसर झालेले आहेत. तर या अध्ययनाच्या पुराव्यामध्ये विद्यार्थी स्वतःलाच या ठिकाणी तपासणार आहेत की ह्या गोष्टी मला मान्य आहेत, मी सहमत आहे, पूर्णतः सहमत आहे की सहमत आहे. नेक्स्ट स्लाइड. तुम्ही या अध्ययनाचा कसा आनंद घेतला ते सांगा. आता इयत्ता 4चे विद्यार्थी आहेत. त्यांच्या शब्दामध्ये विद्यार्थी या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे लिहू शकतात. त्यांना जशी जमतील तशी त्यांच्या बोली भाषेमध्ये लिहिलेली उत्तरही आपल्याला चालणार आहेत. तर तुम्ही या अध्ययनाचा आनंद कसा घेतला हे सांगताना विद्यार्थी सांगतील की अगोदर आमच्या या गोष्टीकडे कधी लक्षच नव्हतं, पण नंतर आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट हाती घेतला त्या वेळेला आम्ही त्या वनस्पतींचं निरीक्षण करायला शिकलो, वनस्पतींचं वर्गीकरण करायला शिकलो, वनस्पतींचे फायदे काय काय आहेत हे माहित होते, पण आम्ही अजून जास्त तपशीलवार आम्ही त्याची माहिती घेतली. अशा पद्धतीचे मुद्दे विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात. तुम्हाला कोणता उपक्रम सर्वात जास्त आवडला आणि का. आता आपण हा प्रकल्प राबवत असताना विविधांगी उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यातला सर्वात आवडीचा जो उपक्रम असेल विद्यार्थी तो या ठिकाणी नमूद करतील. या उपक्रमामुळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्यास कशी मदत झाली. निश्चितपणे काही जीवन कौशल्य या मुलांनी या ठिकाणी अंगीकारली आहेत आणि ती अंगीकारल्याशिवाय हा प्रोजेक्ट पूर्ण होणारच नव्हता. तर नम्रता असेल, भाषण संभाषण कौशल्य असेल, पर्यावरण विषयक जागृती असेल,
किंवा पर्यावरणासाठी संतुलन राखण्यासाठी आपली जबाबदारी ओळखणं विद्यार्थी शिकला असेल, तर अशी चिकित्सक विचारसरणीचा अवलंब विद्यार्थी शिकला असेल, तर अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्याकडे एक चांगलं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व बनण्याच्या दृष्टिकोनातून या प्रोजेक्ट द्वारे मदत झालेली असेल, तर त्याचा उल्लेख विद्यार्थी या ठिकाणी करतील. या उपक्रमाच्या अध्ययनाशी संबंधित कोणतेही 5 मुद्दे लिहा. आता अध्ययनाशी संबंधित कोणतेही 5 मुद्दे म्हणजे कुठल्याही ज्या काही बाबी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, तर त्याच्या काही महत्वाच्या बाबी असतील. आता या प्रोजेक्ट मध्ये जर तसं बघायला गेलं तर विविध झाडांची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा करायला विद्यार्थी शिकलेले आहेत. आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करून अगदी छोट्या छोट्या झाडापासनं, वृक्षापासनं, वेलीपासनं, लतापासनं तर मोठमोठ्या झाडांपर्यंत विद्यार्थ्यांची विचारशक्ती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजेच अगदी जमिनीवरचं छोटंसं गवत असेल किंवा एकदा कोरफडीचं साधंसं छोटंसं झुडूप असेल, तर त्याही पेक्षा मोठमोठ्या झाडांचे विद्यार्थ्यांनी आता निरीक्षण केलेलं आहे. म्हणजेच काय, तर अशा अनेक महत्वाच्या गोष्टी विद्यार्थी या प्रोजेक्टच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतलेला असल्यामुळे विद्यार्थी ते शिकलेले आहेत, तर त्याचा उल्लेख विद्यार्थी या ठिकाणी निश्चितपणे करतील. नेक्स्ट स्लाइड. आता इथे विविध उपक्रम आहेत आणि हा जो चार्ट आहे हा म्हणजे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत हे सांगते आहे या ठिकाणी की उपक्रम आहेत. वनस्पतींच्या अवयवांना नाव देणे, शीर्षक आहे भाषा कौशल्य, मूल्य कोणतं आहे संयम, जीवन कौशल्य 21व्या शतकातील कौशल्यांचा विचार विवेचनात्मक विचार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे घटक आहेत गुंतून ठेवणारे अध्ययन. अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे. तर या घटकाच्या अनुषंगाने आपण बघू शकता की काय काय गोष्टी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत आणि विद्यार्थी उपक्रम राबवत आहे. उपक्रम राबवताना आपण त्याला शीर्षकही दिलेले आहे आणि त्या शीर्षकाच्या अनुषंगाने मूल्य कोणकोणती विद्यार्थ्यांमध्ये राबवली गेलेली आहेत. त्यानंतर जीवन कौशल्यांचा विकास, जे काही 21व्या शतकातील जी काही जीवन कौशल्य आपल्याला आवश्यक आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातले जे काही गाभा घटक आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने बघा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर विचार केलेला आहे. प्रत्येक गोष्ट अतिशय विचारपूर्वक तयार करून आपल्या समोर ते विषय ठेवलेला आहे की मला जर आता साधी फोटो फ्रेम बनवायची आहे, फोटो फ्रेम बनवण्यासाठी शीर्षक हेडिंग काय दिलेलं होतं, कल्पक कोपरा. तर आता हे बनवताना प्रत्येक विद्यार्थ्याला संयम ठेवावा लागणार आहे. घाईघाईमध्ये कसंही आपल्याला ते उरकता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला पहिले त्या फोटो फ्रेमसाठी आवश्यक असणारं सगळं मटेरियल जे काय आहे, जे काही कच्चं साहित्य आहे ते आपल्याला गोळा करावं लागणार आहे आणि ते साहित्य गोळा केल्यानंतर त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करून आपल्याला ते बनवावं लागणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला संयम ठेवून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि यातून काय होणार आहे, काहीतरी नवीन तयार होणार आहे. सर्जनशीलता आणि एक नाविन्यता हा जीवन कौशल्य आणि प्रयोगशील आणि सुलभ अध्ययन हे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो महत्वाचा घटक आहे, हा घटक या अनुषंगाने बाहेर येणार आहे. म्हणजेच काय बघा, विषय आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासाच्या अनुषंगाने विविध गोष्टींचा सारासार विचार करत प्रत्येक गोष्टीचं शीर्षक, मूल्य, जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विचार करून हा चार्ट आपल्यासमोर बनवून आलेला आहे. जवळच्या वनस्पतींची वैशिष्ट्य शोधणं, तर याच्यासाठी सुद्धा आता आपल्या आजूबाजूला जी काही जवळची वनस्पती आहे त्याची वैशिष्ट्य जर शोधायची असेल तर आपल्याला गेल्याबरोबर त्या झाडाजवळ गेल्याबरोबर तर त्याचं वैशिष्ट्य करणार नाहीये ना. आपल्याला ती वनस्पती ती पाहावी लागेल, बोलवावं कुणाला तरी विचारावं याचं नाव काय आहे आणि याचे काय काय वैशिष्ट्य आहे. तर ही माहिती आपण गेल्याबरोबर आपल्याला पटकन मिळणारी असेलच. प्रत्येकाला त्या झाडाचं नाव माहीतच असेल असंही नाही. तर एखाद्याला माहित नसतं तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला विचारावं लागेल. म्हणजे काय, अतिशय शांततेने आणि संयमाने या उपक्रमाला आपल्याला हात घालायचा आहे. आता तुम्ही या चार्टवर पाहू शकता की खूप सुंदर अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे की झाडे आपल्याला कशी उपयुक्त आहेत याची चौकशी करणे, म्हणजे व्यक्तिमत्व संवर्धनाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण जागरूकता, कृतज्ञता आणि कौतुक, तसंच विवेचनात्मक विचारसरणी आणि आनंददायी अध्ययन ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांसह या प्रोजेक्ट मध्ये हात घातलेला आहे. तर आपल्याला एक शिक्षक या नात्याने सुद्धा या गोष्टीवरती आपल्याला आपल्या विचार प्रक्रिया जी आहे ही विचार प्रक्रियेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थ्यांकडून हा प्रोजेक्ट इयत्ता 4थीच्या अनुषंगाने आपल्याला हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून राबवून घ्यायचा आहे. तर मला असं वाटतं की आपण या स्लाइड्स वरती जे काही आहे आपण बरीचशी चर्चा या अनुषंगाने केलेली आहे. तर याचा जो महत्वाचा फोकस होता, जो महत्वाची गोष्ट जी होती, तर ती म्हणजे जीवन आधारित जी कौशल्य आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला राबविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी ही जीवन कौशल्य त्यांच्या अंगी अवलंबली पाहिजे, यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करायचे आहेत याचं डिस्क्रिप्टिव्ह वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण आज जो काही झाडांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा जे काही प्लांट्स आहेत यांच्या दृष्टिकोनातून असेल, आजचा हा तास त्याच्या अनुषंगाने होता. आपल्या सगळ्यांना ह्याचं डिस्क्रिप्शन जे काही आहे, जे काही एक्सप्लेनेशन या ठिकाणी माझ्याद्वारे मी देण्याचा उत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या सगळ्यांच्या ते लक्षात आलं असेल आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी आशा मी या ठिकाणी करते. आणि आदरणीय यादव मॅडम यांचे खूप खूप आभार. आदरणीय मॅडम यांनी म्हणजे या ही तासिका घेण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल मी मॅडमची मनस्वी आभारी आहे. अरोबिंदू सोसायटी यांचे सुद्धा अजिंक्य सर असतील किंवा मॅडम असतील यांनी सुद्धा वेळोवेळी मला त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न विचारले की मॅडम आपण हे करू शकाल का, आपल्याला कुठली मदत हवी आहे का, तर त्या दोघांचीही मी अतिशय मनापासून आभारी आहे. माझा तास आपल्याला सगळ्यांना समजला असेल असं मी गृहीत धरते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणाला काहीही शंका असल्यास कृपया हँड रेज करावा. फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. आज उर्मिला मॅडमने आपल्याला अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतीच्या प्रकल्पाविषयी खूपच छान माहिती दिली आहे. मॅडम, आपण सर्व कृती अगदी सोप्या पद्धतीने कशा करता येतील जेणेकरून आपले विद्यार्थी पर्यावरणाविषयी अधिक जागरूक होतील याचे छान विश्लेषण केले आहे. आपण सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आज जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक सौ उर्मिला शेळके मॅडम यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले असे जाहीर करते. धन्यवाद.